देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्यानं आमची भेट घेतलेली आहे. आजचं वचन फक्त त्या लोकांसाठी ज्या लोकांना देवाला भेटायचं होतं. आजचं वचन फक्त त्या ठराविक लोकांसाठी आहे ज्या लोकांनी नम्रतेने देवाचं वचन स्वीकारलं. मनाचा ताठा, अड्डता, मीपणा या लोकांसाठी ते वचन नाही. नम्रतेनं आपल्याला घटवण्यासाठी तयार असणारे लोक आज प्रभूच्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित होणार आहे. संकट आमच्या जीवनाचा एक भाग आहे. काही संकट लोकांकडून येतात, काही संकट वचनाच्या मुळे आमच्या जीवनामध्ये येतात. वचनामुळे असेल टिकून राहा. लोकांनी संकट आणली तर काळजी करू नका, देव त्याच पद्धतीची संकट त्यांच्या जीवनामध्ये पाठवणार आहे. हामानानं मर्दखायवर संकट आणून आपल्या घरादाराचा नाश करून घेतला. मर्दखाय मात्र देवासमोर नम्र राहिला. आम्ही देवासमोर नम्र राहूया. सिंहाच्या गुहेमध्ये विश्वासामुळं, देवाच्या वचनामुळं दानिएलला सिंहाच्या गुहेमध्ये पडावं लागलं. वचनाच्या द्वारे आलेलं त्याच्यावरती संकट, परंतु या संकटात त्याचा नाश झाला नाही, तो भाग्यास चढला. हे आमचं जीवन आहे. हे सर्वशक्तिमान देवा ऐकणाऱ्या सर्व लोकांना मी तुझ्या स्वाधीन करतो, जे वचन ऐकत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. अनेक प्रकारच्या संकटांचा सामना ते करत आहेत. परिवारामध्ये, अवतीभोवती, मंडळीमध्ये, पुष्कळ ठिकाणामध्ये त्या लोकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रभू, या सर्व लोकांना मी तुझ्या स्वाधीन करतो. आज ज्यांना तुझ्या वचनाची गरज आहे त्यांची भेट घे. या कठीण भयानक परिस्थितीमध्ये ते लोक पुढे चाललेले असतील, अशा लोकांचा ठाव तू घे आणि त्यांना जाणीव करून दे, संकट तात्पुरती आहे, लवकर नष्ट होतात, पण देवाचं राज्य कायमस्वरूपी टिकून राहतं. आणि म्हणून त्यांची भेट घे माझ्या देवा. त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये तुझा प्रभाव पडला जाते. असं सैन्य तयार कर जे तुझ्या वचनानुसार जीवन जगणार आहे. असे लोक तयार कर जे तुझ्या वचनाप्रमाणे चालणार आहेत. प्रभूजी, महाराष्ट्रामध्ये तुझं वचन पोचलं जाऊ दे, मंडळांमध्ये तुझं वचन पोचलं जाऊ दे. ऐकणारे नव्हे तर कृती करणारे लोक दिसू दे. तू येताना तुझ्या लोकांची तयारी झालेली, नियंत्रण आलेलं दिसू दे प्रभूजी. व्यवहारावर, विचारावर, कृतीवरती नियंत्रण येऊ दे. दोन जीवन जगणारे लोक नको आहेत. पवित्र आत्म्या त्यांची भेट घे. जे आम्ही देवाच्या मंदिरात आहोत तसंच आमचं जीवन असतं, हे सत्य समजू दे. दोन जीवन आम्हाला उद्ध्वस्त करून टाकणार आहे. दोन जीवन अनेक लोकांना नाशाकडे घेऊन जाणार आहे. एक जीवन जे प्रभूला पसंत आहे, प्रभूला आवडणारं जीवन, ते जगण्यासाठी आज अनेक लोकांची पुनर्बांधणी कर. जे ऐकणारे आहेत युट्यूबच्या माध्यमातून, अशा लोकांसाठी प्रार्थना करतो प्रभू. जे लोक आज विश्वासाला इथं आले काहीतरी चमत्कार घेण्यासाठी, त्यांची भेट घे, त्यांच्या अडचणी सोडव, त्यांची पुनर्बांधणी कर आणि मोठ्या साक्षी घडल्या जाऊ दे. कोणाला हताश, निराश या ठिकाणातनं पाठवू नकोस, तर प्रत्येक व्यक्तीसाठी तुझा स्वर्ग उघड. चर्चचं बांधकाम लवकर पूर्ण होऊन जाऊ दे. लवकरात लवकर सर्व कामं पूर्ण व्हावीत, यासाठी की तुझं मंदिर तयार व्हावं आणि तुझ्या मंदिरात तुझं काम वाढावं. अनेक आत्म्यांपर्यंत घेऊन जा ज्यांना तुझ्या वचनाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये अशा लोकांपर्यंत तुम्हाला ने प्रभू, त्या लोकांना खरं तुझ्या वचनाची गरज आहे.
आणि त्याच्याद्वारे तुझं वचन आणि तुझं राज्य वाढू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. अद्भुत काम देव सर्वत्र करत आहे. पुष्कळ लोकांची जीवन बदलत आहे. नाशिकची सभा संपल्यानंतर एका तरुणानं मला मेसेज केला आणि सांगितलं, देवाचं वचन त्या दिवशी माझ्याशी इतकं प्रभावीपणे बोललं. मी अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो. प्रार्थनेतलाच मुलगा होता. प्रयत्न करत होतो की माझं तंबाखूचं व्यसन सुटावं, परंतु त्यामध्ये मला कधी विजय मिळतच नव्हता. परंतु त्या दिवशी वचन ऐकलं आणि माझ्या मनानं उचल खाल्ली आणि मला स्वतःचा इतका राग आला. म्हटलं, देव माझ्यावरती एवढं प्रेम करतो आणि प्रभूसाठी एवढीशी गोष्ट करू शकत नाही का? मग सभा संपली. तो म्हटलं, मी गेलो आणि माझी तंबाखूची पुडी फेकून टाकली आणि म्हटलं, इथून पुढे मी त्याला कधी हात लावणार नाही. एक असंही जीवन आहे की ज्याच्यामध्ये आम्ही निर्णय करतो की मी प्रभूमध्ये टिकून राहील, प्रभूमधलं जीवन जगेल. जेव्हा देवाचं वचन मनुष्य स्वीकारतो तेव्हा परिवर्तन होतं. कधी कधी आम्ही कोडगे झालेलो असतो. म्हणजे देवाचं वचन तर आमच्याशी बोलतं, पण एक खाटी स्वभाव बदलणार नाही. याच्यामुळं आमचं तसं अनेक लोकांच्या आत्मिक जीवनाचं नुकसान होत असतं. कारण लोक आम्हाला पाहतात, आमचं जीवन पाहून ते विश्वासामध्ये वाढत असतात. परंतु कोडगेपणा किंवा म्हणजे देवाचं वचन जे आम्हाला टोचणी देत असतं, परंतु त्याला स्वीकारण्याची वृत्ती नसल्या कारणानं ज्या अवस्थेमध्ये आम्ही राहतो ती आमची अवस्था बदलत नाही. आणि कधी कधी आम्ही तपासणी पण करत नाही, मी खरंच देवामध्ये आहे का? तपासलं पाहिजे. चर्चला येता, प्रार्थना करता, गीत गाता, हे तुम्ही देवात असल्याचं कधीच चिन्ह नाही, कधीच नाही. देवामध्ये असल्याचं चिन्ह तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगता म्हणजे तुम्ही देवामध्ये आहात. हे वरपांगी जीवन असतं. बाकीचं सगळं वरपांगी. वरपांगी जीवन तुम्हाला स्वर्ग राज्यामध्ये कधीच नेणार नाही. कधीच नेणार नाही बरं का, कधीच नाही. अपेक्षाच करू नका स्वर्गामध्ये पोहोचण्याची. रोज तुम्हाला तुमचं परिवर्तन करून घ्यावे लागेल. आणि दुःखाची गोष्ट अशी आहे, जेव्हा बाहेर जाऊन देवाचं वचन सांगतो तेव्हा लोक बदलतात, परंतु रोज वचन ऐकून जर आम्ही बदलत नाही तर आमच्यासाठी हाय हाय धिक्कार. जर आमच्या मनाचा निश्चयच नसेल बदलायचं तर तुम्हाला बदलण्यासाठी जगामध्ये कोणच मदत करणार नाही, कोणी मदत करणार नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जास्त काळ देव त्याचं वचन तुम्हाला ऐकू देणार नाही. जास्त काळ तुम्हाला देव त्याचं वचन ऐकू देणार नाही. कारण देवाच्या वचनाला फार किंमत आहे. कान देऊ नये का? देवाच्या वचनाला फार किंमत आहे. वारंवार ते तुमच्याकडे येते. आणि वचनानुसार बघा, परिवर्तन हे स्वभावामध्ये असतं. परिवर्तन म्हणजे नुसतं हातात बायबल घेतलं, मी वाचलं, हे परिवर्तन नाहीये. याच्यानंतर जास्त जजमेंट होईल, जास्त न्याय होईल. जेव्हा न्यायाची पुस्तकं उघडली जातील ना, तेव्हा तुमच्या प्रत्येक कृतीचा हिशोब तुमच्यापासून घेतला जाईल. जजमेंट. म्हणून लक्षात ठेवा, आम्हाला नम्रता, लीनता आमच्यामध्ये येणं गरजेचंच आहे. फार नम्रता येणं गरजेचं आहे बरं का. जेवढं वचन ऐकाल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये न्याय असणार आहे. कोणी सुटणार नाही त्याच्यामध्ये. अहंकारी जीवन, गर्विष्ठ जीवन, मीपणाचं जीवन तुम्हाला नाशाकडे घेऊन चाललेलं आहे. उद्धारापासून तुम्ही दूर गेलेले. आनंदची प्रार्थना मला आवडली. जसं आम्ही चर्चमध्ये आहोत तसं आम्ही बाहेर पण असलं पाहिजे. इथलं परिवर्तन देव बिलकुल बघत नाही.
मंदिरात तुम्ही काय आहात ना, याच्याशी देवाला काडी मात्र फरक नाही. जे तुम्ही बाहेर आहात, जे तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आहात, जे तुमचे व्यक्तिगत संबंध एकमेकाशी आहेत, याच्याशी देव बारकाईनं पाहत असतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, जर तुमचं जीवन बदललंच नाही तर न बदललेलं जीवन तुम्हाला नरकाकडे घेऊन जाणार आहे. परिवर्तनाची आवश्यकता आहे, परिवर्तनाची आवश्यकता आहे. माझं परिवर्तन देव पाहतो. एकमेकाला तुमचं परिवर्तन झालं म्हणून कोणी कुणाला शिफारस देऊ शकत नाही, कोणी कुणाला शिफारस देऊ शकत नाही. लाख तुम्हाला बाकीचे लोक चांगले म्हणत असतील, पण देवाचं वचन जर तुम्हाला खात्री देत नसेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या जीवनाची पुनर्बांधणी केलीच पाहिजे. माझा संदेश पण ऐका युट्यूबला, परवा जो संदेश मीटिंग मध्ये दिला, पुनर्बांधणी, काय सुंदर संदेश होता. नाशिकमध्ये पहिल्यांदा अशी सभा त्या ठिकाणामध्ये झाली आणि लोक म्हटले 2 दिवसामध्ये मोठं संजीवन आलं. मला कधी कधी असं वाटतं की इथं सांगण्यापेक्षा महाराष्ट्रात सांगितलं तर महाराष्ट्र बदलेल. परंतु कधी कधी तुमच्याकडे लोकांकडे पाहिल्यावर असं वाटतं, अरे उगीच इथं माथा मारत बसतो, उगीच या लोकांना देवाचं वचन सांगतो. 27-28 वर्ष सांगितलं, त्याच जीवनामध्ये ते लोक आहेत. आणि मग याच्यापेक्षा बाहेर किती लोक बदलत आहेत. वचन ऐकलं त्यांच्यामध्ये परिवर्तन घडत आहे. म्हणून लक्षात ठेवा, मला सुद्धा असं वाटतं कधी कधी आता आपण थांबावं, बस झालं, पुष्कळ या लोकांना शिकवलं, पुष्कळ या लोकांना समजवलं, परंतु लोकांमध्ये त्याच प्रकारच्या प्रवृत्ती आहे. एकमेकाचे दोष काढणं, एकमेकाला टोमणे मारणं, एकमेकाची उणी दोन्ही काढणं, एकमेकाला अपशब्द बोलणं आणि पुन्हा प्रार्थना करणं. काही उपयोग नसतो तसल्या जीवनाला. हे घाणेरडं जीवन, तकलादू जीवन आहे. आत्मिक जीवन जे त्याच्यामध्ये प्रार्थना आहे. आत्मिक जीवन कसं आहे, त्याच्यामध्ये एकमेकाला उचलून धरणं. आत्मिक जीवन कसं आहे, त्याच्यामध्ये रदबदली आहे. आत्मिक जीवन कसं आहे, त्याच्यामध्ये कळवळ आहे. आत्मिक जीवन कसं आहे, त्याच्यामध्ये ओझ आहे. आत्मिक जीवन लोकांचं तारण आहे. आत्मिक जीवन लोकांचा उद्धार आहे. आत्मिक जीवन म्हणजे नेमकं काय, डोळ्यामध्ये अश्रू आहेत, ते आत्मिक जीवन आहे. आत्मिक जीवन म्हणजे कळवळ आहे, तळमळ आहे. तुम्हाला माहिती आहे का, गेली 2 आठवडे एक स्ट्रगल मी करत आहे. पेन्स घेऊन मी त्या ठिकाणामध्ये जात आहे. अशा परिस्थितीमध्ये कळवळा काय माझ्यामध्ये, मी बसू शकतो, आराम करू शकतो, पण मी नाही करत. कारण मला माहिती की जीवन माझं थोडकं आहे. थोडक्या जीवनामध्ये जास्तीत जास्त आत्म्यांचा उद्धार व्हायला पाहिजे. उद्धाराची गरज आहे, सुटकेची गरज आहे. ते माझं स्ट्रगल आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आत्मिक जीवन जगणं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टीला शून्य किंमत, 0 आहात तुम्ही, काही तुमचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, पवित्र आत्म्यानं प्रेरित होऊन जीवन जगणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्यानं प्रेरित. म्हणून पवित्र शास्त्र पौल सुद्धा काय सांगतो गलतीकराच्या पत्रामध्ये, आत्म्याच्या प्रेरणेनं. पण नाही चालतो आम्ही. चर्च सुटल्यानंतर तिथून पुढं आमचं जीवन आहे तसंच आहे. वाईट वाटतं कधी कधी बघून, जसंच्या तसंच आहे. काही सुद्धा परिवर्तन नाही, थोडा सुद्धा बदल नाही. आणि किती पण डोकं आपटा, किती पण सांगा, आहे तसंच जीवन. आणि असं वाटतं, अरे आपण एवढं तळमळून या लोकांना वचन सांगतो, पण थोडं सुद्धा त्यांच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. एवढं कठीण अंतःकरण होऊच कसं शकतं एखाद्या व्यक्तीचं. आमचं अंतःकरण जर बदलत नाही, प्रभूला जर त्याच्यामध्ये महत्वाचं स्थान नसेल, तर लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुम्हाला तळमळून सांगत आहे ना, त्या व्यक्तीच्या तळमळीमुळं देव निश्चितच तुमची भेट घेईल. आणि देवाची भेट साधी सुधी भेट नसणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, मला कधी कधी असं वाटतं, बांधून इथं दुसरं कुणाला तरी ठेवावं आणि मग तुमच्या मर्जीचा पाळत तुम्हाला मिळेल आणि तुमच्या मर्जीप्रमाणे तो तुम्हाला संदेश देईल, तुम्हाला आवडेल, तुम्हाला चालेल, तुम्हाला रुचेल तसा द्यावा. आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणामध्ये जाऊन भुकेल्या लोकांना देवाचं वचन समजावून सांगावं, असं कधी कधी मला वाटतं. कारण त्यांना गरज आहे. काय झालं माहिती का, आपण खूप खाऊन खाऊन तृप्त झालं आणि मग त्याच्यामुळे काय झालं, आमच्यामध्ये असं वाटतं की चला चाललंय देवाचं वचन, चाललंय, चालू द्या, चालू द्या, चालू द्या. नाही हो, देवाचं वचन प्युअर आहे. आणि देवाच्या वचनानं आमचं हृदय बदललं पाहिजे, अंतःकरण बदललंच पाहिजे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, वरपांगी जीवन देव त्याचा धिक्कार करतो, नाकार करतो. वरपांगी जीवन देवाला बिलकुल पसंत नाही.
बिलकुल पसंत नाही. आमचं बोलणं आणि आमची कृती, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हे देवाचं वचन, याच्याच द्वारे तुम्हाला तुमचं जीवन जगता आलं पाहिजे. राग, ईर्ष्या, स्पर्धा, द्वेष, निंदा, एकमेकाविषयी बोलणं, या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आणि मंडळीच्या उन्नतीसाठी हानिकारक आहे. मंडळीची उन्नती होणार नाही, कधी प्रगती होणार नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला हजारो लाखो आत्म्यांचं ओझ आहे. मला 2 कुटुंब, 4 कुटुंब, 10 कुटुंब, एवढ्या कुटुंबाचा मी पाळक नाही. मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं ओझ आहे. आणि त्याच उद्देशानं तुम्ही मंदिरात असलं पाहिजे. तोच उद्देश, तेच तुमचं ध्येय. मला देवाच्या राज्याचं काम करायचं, आणि ते करत असताना माझं समर्पण असलं पाहिजे. माझं समर्पण असलं पाहिजे. जास्त मी बोलत नाही, मला ते बोलायला पण आता इंटरेस्ट राहिला नाही. परंतु आता आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, देवाचं वचन जे या दिवसामध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये काम करत आहे. गेल्या रविवारचा संदेश, रडू नका, लढा. पहा, मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझा कोणता संदेश तुमच्यासाठी नसतो. ज्यांना ग्रहण करायचं नाही त्यांच्यासाठी नसतो. माझा संदेश जे लोक खरंच गरजवंत आहेत त्यांच्यासाठी असतो. तुम्ही लाख चर्च मधले आहात, पण तुमच्यासाठी माझा संदेश कधीच नसणार आहे. कारण मला माहितीये, घेण्याची कुवत जर तुमच्याकडे नसेल तर तो संदेश तुम्हाला उपयोगाचा पण नाही. मी गेल्या आठवड्यामध्ये इथले एक भविष्यवाणी केली होती. एका सिस्टरचं नाव सुद्धा घेतलं होतं, प्रभू तुझी भेट घेते, शारदा. आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांनी वचन ऐकलं आणि तिने मेसेज केला, ज्या व्यक्तीविषयी तुम्ही बोललात ती व्यक्ती मीच आहे. म्हणजे देव तुमची नव्हे, बाहेरच्या लोकांची भेट घेत आहे. किती दुःखाची गोष्ट आहे. देवानं आमची भेट घेतली पाहिजे, आमच्याविषयी देवाने बोललं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा ज्यावेळेस ती कनाने स्त्री, ती म्हणती माझ्या मुलीला बरं करा, तो म्हणतो बाई, मेजावरचं काढून कोणी कुत्र्याला घालत नाही. तो म्हणतो इस्रायल मधले हरवलेले शोधण्यासाठी मी आलो. त्यानं त्याच्या लोकांवर पहिलं प्रेम केलं. माझी पण इच्छा आहे पहिला संदेश तुमच्याकडे असावा. परंतु काय होतं माहिती का, मी जेव्हा देवाचं वचन सांगत असतो त्या कित्येक लोकांना असं वाटतं की आमच्या संबंधानं बोलत आहे, आमच्या संबंधानं बोलत आहे, आमच्या संबंधानं बोलत आहे. मग तुमच्या संबंधानं नको असेल तर ते बाहेरच्या लोकांना घेऊ द्या, बाहेरच्या लोकांना घेऊन द्या. का? कारण त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणार आहे. ऐकलं, गेल्या रविवारी कित्येकांच्या साक्षी आल्या, कित्येक लोक रडत होते. त्यांच्या रडण्याचं रूपांतर युद्धामध्ये झालं. ते लढले, उभे राहिले. आणि लक्षात ठेवा, देवाला त्याच लोकांची गरज आहे जे वचन स्वीकारतात, ग्रहण करतात, त्याप्रमाणे आचरण करतात. म्हणून जर वचनाचं आचरण आमच्याकडे नसेल तर आमचं जीवन शून्य असणार आहे. आज आणखीन एक संदेश आहे. या पृथ्वी तलावरती राहत असताना आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारची संकट लोक आमच्यावर आणत असतात. ऐका, शास्त्राला तुम्ही उघडलं, धार्मिक देवभिरू व्यक्ती, वचनाप्रमाणे चालणारा व्यक्ती आणि जगातले लोक, या दोघांमध्ये युद्ध असतं. जे देवामध्ये राहणारे लोक आहेत त्या लोकांना जगातले लोक त्यांच्यावरती संकट आणत असतात. जगातले लोक त्यांच्यावर संकट आणत असतात. आणि आज जे वचन आम्ही ऐकणार आहोत, तुम्हावर संकट आणणाऱ्यांची फेड देवच करणार. तिला आवडलं, टायटलच आवडलं, तिने लगेच हात वर केला. तुम्हावर संकट आणणाऱ्याची फेड, संकट येणार तुमच्यावर. जर तुम्ही देवामध्ये आहात तर तुमच्याकडे संकट असणार आहे. परंतु संकट नको अशी अपेक्षा करू नका. आणि संकट तुम्हाला लोक आणतील. मला वाटते थेसलोनिकराचं पहिलं पत्रच, दुसरे थेसलोनिकराचं पत्र पहिला अध्याय 4 ते 6 वचन वाचा. म्हणजे
त्या ठिकाणामध्ये तुम्हाला त्याचं टायटलच तुम्ही द्या, तुम्हावर संकट आणणाऱ्यांची परतफेड देवच करणार. यावरून तुमच्या सर्व छळात व तुम्ही शोषित असलेल्या सर्व संकटात तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळातून आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करतो. ते देवाच्या यथार्थ न्यायाचे 4 ते 6 ते देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शन आहे. तो न्याय हा की ज्यासाठी तुम्ही दुःख शोषित आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटानं फेड करणं आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे. आता देवाच्या दृष्टीने न्याय किंवा योग्य नीट आहे का? देव न्याय करत असतो रात्रंदिवस असं लिहिलं. तो रात्री प्रत्येकाच्या हृदयाची झडती घेतो आणि जजमेंट करत असतो, न्याय करत असतो. स्वर्गातला देव स्वर्गामध्ये बसून नेमकं काय करतो असं लिहिलं शास्त्रामध्ये. काही लोक तुमच्यावरती संकट आणतात आणि संकट आणणाऱ्या लोकांची देव संकटाच्या द्वारेच परतफेड करतो. 2 लोक आज आम्ही पाहणार आहोत. एक संकट आणणारे आणि दुसरे संकट सोसणारे. नीट आहे का? कदाचित आज तुम्ही संकट सोसणाऱ्या लोकांपैकी कोणतरी असाल. पण हे संकट जिथं तुम्ही काम करताना त्या ठिकाणात पण ते संकट असतं. परिवार म्हणून तुम्ही असता त्या परिवारामध्ये पण कोणतरी तुमच्यावर संकट आणत असतं. कुटुंब म्हणून वावरत असताना तुमचे नातेसंबंध जगामध्ये तुम्ही वावरत आहात. तुमचा व्यवसाय आहे, तुमचा बिझनेस आहे. प्रत्येक ठिकाणामध्ये स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमुळे किंवा तुम्ही जे देवाच्या वचनानुसार, मला वाटतं मत्तयाचं शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 21 वचनामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलंय. मत्तय 13 आणि 21 वचन. कशामुळे संकट येतं वाचा. परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले. कशामुळे संकट येतं? वचनामुळे. जर तुम्ही वचनात आहात तर संकट येणार. वचनात नसल्यावर तुमच्यावर कशाला संकट येणार? परतफेड तुम्ही करता, इट का जवाब पत्तर से तुम्ही देता, तुमच्या मर्जीप्रमाणे वागता, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बोलता, त्याच्यामुळे तुमच्यावर संकट येणार नाही. संकट कोणावरती येतं? जे लोक छळ सहन करतात, जे लोक दुःख सहन करतात, जे लोक वचनाला बांधील आहे, ज्या लोकांमध्ये प्रभूचं वचन आहे, त्या लोकांना संकटाला तोंड द्यावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये देवाचं वचन आहे आणि देवाच्या मर्जीप्रमाणे, देवाचं वचन दुसरं तिसरं काही नसून ती देवाची मर्जी आहे, देवाची इच्छा आहे. म्हणून तो म्हटला, जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा आई, तो तीच माझी आई, तोच माझा भाऊ. म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं. बरं, देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं एवढं सोपं नसतं. देवाच्या मर्जीप्रमाणे वागणं म्हणजे जगाच्या लोकांसमोर एक आव्हान तुमच्या निर्माण करावं लागतं. आणि देवाचे लोक या नात्यानं तुमच्याकडे विजन आहे, तुमच्याकडे दृष्टांत आहे, प्रभूचं पाचारण तुम्हाला आहे, प्रभूची योजना तुमच्या जीवनामध्ये. आता देवाची योजना तुमच्या जीवनासाठी आहे, मग देवाच्या योजनेप्रमाणे तुम्ही चालत आहात आणि तुम्ही ते करत असताना तुम्हाला अतिशय सामान्य काम करावं लागतं. तुम्हाला काही मोठं काम देऊ नाही त्या ठिकाणामध्ये. योसेफाला देवानं जसं सांगितलं, 11 पेंड्या आणि तुझ्या पेंडीला नमन करतील, 11 पेंड्या तुला नमन करतील, सूर्य चंद्र तारे 11 तारे तुला नमन करतील. आता तो हे सगळं करत असताना तो देवाच्या योजनेचा भाग आहे. देवानं त्याला विजन सांगितलं, दृष्टांत सांगितलं, तुला असं काम करायचंय की त्या कामामध्ये तुला वरच्या पदावरती जायचं आणि वर जाण्यासाठी तुला मेहनत घ्यावी लागणार आहे. मग त्यानं काय मेहनत घेतलेली? आता एवढं मोठं स्वप्न त्याच्याकडे आहे, प्रभूचं वचन त्याच्याकडे आहे. मग तो असं नाही म्हटला की चला आता मला 11 पेंड्या नमन करणार आहे, मी आत्ताच त्यांच्यावरती वर्चस्व गाजवतो. तसं केलं नाही त्यानं. काय केलं त्यानं? आपल्या भावांना, त्याच्या बापानं सांगितलं, जा त्यांची चौकशी कर. आणि मग त्याला लोण्याचा गोळा दिला आणि भाकरी दिला आणि म्हटलं, जा तुझ्या भावांना देऊन ये. सामान्य काम करता करता आपल्या भावांकडे गेला. त्याच्या भावाने त्याच्यावरती संकट आणलं, त्याच्या भावाने त्याला खड्ड्यामध्ये टाकलं, मारण्याची योजना केली. कान देऊ नाही का? जगामध्ये राहत असताना, परिवारामध्ये, कुटुंबामध्ये
मंडळीमध्ये, अवतीभवती, कामाच्या ठिकाणामध्ये याच्यापेक्षा वेगळं वातावरण तुमच्याकडे कधी नसणार आहे. तुम्ही समजू नका मी देवाचा मनुष्य आहे आणि म्हणून मला प्रोटेक्शन असणार आहे. कान देऊ नये का? जेव्हा तुम्ही देवाचं वचन स्वीकारता तेव्हा आता विचार करा, जर योसेफाला त्याच्या भावांनी खड्ड्यामध्ये टाकलं, खड्ड्यामध्ये टाकलं, मारण्याची योजना केली, त्यानं काय नाही 4 हात त्याच्या संगती केले? ते त्याला मारत असताना, विकत असताना का तो शांत बसला? त्याने 4 हात करायला पाहिजे, बोललं पाहिजे, त्यानं नाही बोलला. तो दाविदाला राजाचा अभिषेक झाल्यावर शौल त्याचा पाठलाग करतो, त्याला मारण्याची योजना करतो. देवानं त्याला एका गुहेमध्ये शौलाला आणि त्याला ठेवलं. शौल झोपला आणि दाविदाच्या हातामध्ये तो सापडला. मारायला पाहिजे होतं, का नाही मारलं त्यानं? त्याला माहितीये मारणं हा त्याच्यासाठी ऑप्शन नाहीये. जर मी मारलं तर माझ्या योजनेप्रमाणे राजा होईल. मला माझ्या योजनेप्रमाणे नव्हे, मला देवाच्या योजनेप्रमाणे राजा बनायचं. राजा देव मला करणार आणि देवाचा नियम आहे, एक राजा मेल्याशिवाय दुसरा राजा तयार होऊ शकत नाही. त्यानं वाट पाहिली. बरं विचार करा, आता या शौलाला ज्या व्यक्तीनं मारलं त्याने किती खुश व्हायला पाहिजे. मी नाही मारलं पण त्यानं मारलं, त्याची पाठ तो पटली पाहिजे आणि जाऊन म्हटलं पाहिजे होतं, अरे तुला देवानं प्रेरणा दिली आणि तू त्याला मारलं, आता राजा होण्याचा माझा मार्ग मोकळ झाला. तो म्हटला तसं नाही, अभिषिक्ता विरुद्ध हात चालवला, तू फार मोठा गुन्हा केला. आणि शास्त्र सांगतं त्याने त्याला मारलं का? कारण तो म्हणतो माझ्यामुळं संकट नको, माझ्या राजपदामुळं संकट नको. कोणावरती संकट आणू नका, कारण बायबल सांगतं जसं तुम्ही संकट आणाल तशाच पद्धतीचं संकट तुमच्यावर येईल. दाविदानं स्वतःला राखलं, स्वतःचं प्रोटेक्शन केलं, वचनामध्ये टिकून राहिला. अभिषेकता विरुद्ध हात चालवायला नको. त्यानं आपला अभिषेक, त्यानं आपलं देवाचं पाचारण या सगळ्या गोष्टीला सुरक्षित केलेलं आहे. कान देऊ नये का? जेव्हा तुम्ही अभिषेकानं परिपूर्ण होता, देव तुम्हाला एका गोष्टीसाठी पाचारण करतो. तुमचं पाचारण हे संकटाला निमंत्रण देत असतं. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, संकट आणणाऱ्या व्यक्तीची चिंता करू नका, कारण संकट आणणाऱ्या व्यक्तीचं देव परतफेड करणार आहे. देव त्या व्यक्तीला त्याच पद्धतीने त्याची भेट घेणार आहे. म्हणून वचनामुळं तुमच्यावरती संकट येतं. जर प्रभूनं आणि त्याचं वचन तुम्हाला दिलं, शांत राहून वाट पहा, देवाच्या कामाची शांत राहून वाट पहा. तर आपल्या जीवनामध्ये तुम्ही डोकवा, काम करताना किती तुम्हाला त्रास झाला, कशा पद्धतीने लोक तुमच्यावरती चढाई करून आले, संकट आलं ना, आणि प्रभूनं कसं सांभाळलं तुम्हाला. आणि ज्या लोकांनी खड्डा खणला ते लोक कसे खड्ड्यामध्ये पडले, सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आहेत. म्हणून विश्वासणाऱ्या व्यक्तीनं संकटाची पर्वा करू नये. पौल तर म्हणतो संकट आणि बंधन माझी, पौलाला आनंद आहे, संकट आणि बंधन माझी वाट पाहत आहे. प्रॉब्लेम, संकटाची पर्वा करू नका. मित्र म्हणतो संकट हे तुमच्यासाठी बक्षीस आहे. जेव्हा संकट येतं ना, ते तुमच्यासाठी बक्षिसाच्या रूपाने येतं. आणि संकट आणणाऱ्या लोकांसमोर देव तुम्हाला उंच करत असतो. म्हणून कोण संकट आणतं त्याची पर्वा करू नका. कुठलंही संकट असू द्या, आर्थिक संकट असू द्या, मानसिक संकट असू द्या, कौटुंबिक संकट असू द्या, कोणत्याही संकटाची चिंता करू नका. पुन्हा वाचा थेसलोनिकरांचं पत्र 1 अध्याय 4 ते 6 वचन. यावरून तुमच्या सर्व छळात व तुम्ही शोषित असलेल्या सर्व संकटात तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखवता त्याबद्दल देवाच्या मंडळातून आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करीतो. मंडळीमध्ये संकट आणणाऱ्या लोकांची वाखाणणी झाली पाहिजे. आणणाऱ्या नाही, सहन करणाऱ्यावर का, सहन करणारे लोक. पौल थेसलोनिकरांच्या मंडळीला पत्र लिहिताना काय म्हणतो माहिती का? तुम्ही संकटामध्ये सहनशीलता दाखवली आणि विश्वास टिकवून ठेवला. सगळ्यात मोठी समस्या काय माहिती का? संकट आल्यावर ना सहनशीलता राहत ना विश्वास राहत. काय विश्वास म्हणजे तुमचं? तुम्ही देवावरती विश्वास ठेवता म्हणजे काय करता नाही. तुमचा विश्वास संकटावरती डिपेंड आहे. जेव्हा तुमच्यावरती संकट येतं ना, तेव्हा तुम्ही विश्वासात टिकून आहात का नाही त्याचं प्रॅक्टिकल त्या ठिकाणामध्ये असतं. संकट आल्यावर कळतं, नॉर्मल जीवनामध्ये नाही कळत तुम्ही विश्वासामध्ये आहात. चारी बाजूने तुमचा कोडमारा होतो, आर्थिक अडचणी येतात, लोक तुमच्याविषयी वाईट बोलतात, तुमची निंदा करतात. जगामध्ये राहत असताना जेव्हा तुम्ही विश्वासाचे, तुमच्याविषयी कोण चांगलं बोलणार आहे? चांगले बोलणाऱ्या लोकांची अपेक्षा करूच नका.
त्याने येशूविषयी चांगलं बोललं नाही, ते आमच्याविषयी काय चांगलं बोलणार आहेत? येशूविषयी त्यांनी वाईट बोललं. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आत्मिक जीवन जगता तेव्हा फक्त देवाच्या वचनावर विश्वास असू द्या. देवाचं वचन हे तुमचं जीवन असलं पाहिजे. परिस्थिती देवाचं वचन बदलतं, मदत देवाचं वचन तुम्हाला करतं, आणि देवाच्या वचनानुसार देव तुमची भेट घेईल. प्रत्यक्ष नाही तुमची भेट घेणार, कधी कधी वचन पाठवतो. आणि वचन पाठवल्यावर आता बघा, आत्ताचं वचन ऐकल्यानंतर मला माहितीये पुष्कळ लोक युट्यूबवरून सांगतील देवानं या वचनानं सांत्वन दिलं, कारण आम्हाला अनेक लोकांनी संकट आणली, परंतु आता आमच्यामध्ये धैर्य निर्माण झालं. लोकांनी संकट आणले नाही, तर देवानं आमचा विश्वास वाढावा म्हणून संकट आणलेले आहे. तुमचा विश्वास वाढावा म्हणून देव संकट आणतो. म्हणून नावेमध्ये शिष्य, ऐका, येशू ख्रिस्त त्यांना म्हटलं चला आपण पलीकडे जाऊ. आता पलीकडे जाऊ हा त्यांचा विश्वास आहे. पलीकडे जाऊ, समुद्र आहे, वादळ आहे, नाव आहे, आणि शिष्यांना तो म्हटलं पलीकडे जाऊ. पलीकडे जाऊ म्हटल्यावर येशू मुद्दाम झोपला. अजूनपर्यंत येशू कुठंच झोपला नव्हता, कुठंच झोपला नव्हता, पण त्या दिवशी झोपला. कशासाठी? त्यांना समुद्रातलं संकट समजावं आणि त्यांच्यामध्ये सहनशीलता असावी, आणि त्याने या संकटामध्ये स्वतः लढण्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. तुम्हाला मी सांगतो, हे मी तुम्हाला बोलतो असंच बोलत नाही, त्याला बेस घेऊन बोलत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा शिष्य त्याच्याकडे गेले, म्हणले प्रभूजी उठा, आपण बुडत आहोत. त्या येशू म्हटला, अरे अल्पविश्वासो, तुमचा विश्वास म्हणजे वादळ आल्यावर, संकट आल्यावर तुम्हाला तुमच्या विश्वासाचा लढा द्यायचा असतो. कोण संकट आलं याचा विचार करू नका. त्यानं संकट आणलं, त्यानं संकट आणलं. अहो, संकट आणणारा व्यक्ती, जो व्यक्ती तुमच्यामध्ये संकट आणतो, तो व्यक्तीला, त्या व्यक्तीबद्दल देवाला धन्यवाद द्या. का? कारण तुमचं संकट तुम्हाला वर घेऊन जात असतं, तुम्ही अपलिप्त होत असता, तुमची प्रगती होत असती, तुमची उन्नती होत असती. दानियल सिंहाच्या गुहेमध्ये टाकल्यानंतर बायबल सांगतं, गुहेच्या बाहेर आल्यावर देवानं त्याला उंच केलं. सिंहाच्या गुहेतलं संकट, आणि या संकटाची त्यांनी पर्वा केली नाही. देवाचे प्रिय लोको, तुमच्यावर संकट आणणाऱ्यांची परतफेड देव नक्कीच करणार आहे. म्हणून कोण तुमच्यावर संकट आणतं याची पर्वा करू नका, देवावरती विश्वास ठेवा. देव न्याय आहे. त्याच्या परत वाचावं पहिला अध्याय 4 वचन. यावरून तुमच्या सर्व छळात व तुम्ही शोषित असलेल्या सर्व संकटात तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळातून आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करतो. ते देवाच्या यथार्थ न्यायाचे. काय हो? देवाच्या यथार्थ म्हणजे न्याय. बघा, आता कोणीतरी तुमच्यावर संकट आलं, मग देव बसेल का? देवाला तर न्यायाधीश म्हटलेलं आहे. शद्रक, मेशक, अबेदनगो यांना भट्टीमध्ये टाकलं, देवानं न्याय केला नाही का? देव स्वस्थ बसला का? जाऊ द्या, यांना भट्टीत टाकू द्या, मी यांना काही करत नाही. देव त्यांना भट्टीमध्ये पडू दिलं. तो म्हटलं काळजी करू नका, हे संकट कसं शांत करायचं ते माझ्याकडे आहे. आणि मग तो त्या भट्टीमध्ये त्यांना पडू दिला, हे मोकळे फिरले. आणि ज्यांनी भट्टीमध्ये टाकलं त्यांच्यासाठी देवाने भट्टीची तीव्रता पुन्हा वाढवली. जेवढी मोठी भट्टी होती तेवढीच. सांगण्याचं तात्पर्य, देव न्यायी आहे. ज्या पद्धतीचं संकट तुमच्यावर येईल, देव त्याच पद्धतीचं संकट आणणाऱ्यावरती देव निर्माण करेल. काय देवाचा न्याय? म्हणून शांतपणे गप्प बसायचं आणि वाट पाहिजे, प्रभू करेल बरोबर. कोणी तुमच्याविषयी वाईट पसरवत असतील, तसंच त्यांच्याविषयी वाईट पसरवलं जाईल. कोणी तुमची निंदा करत असेल, त्यांची पण निंदा केली जाणार आहे. कोणी तुमचा अपमान करत असेल, त्यांचा पण देव योग्य समय भेट घेऊन त्यांचा अपमान करणार आहे. कारण बायबल सांगतं, मनुष्य जे पेरतो तेच त्याच्या वाटेला येणार आहे. आंबा पेरल्यावर नारळ कसा येईल? बाभळ पेरल्यावर आंबा कसा येईल? जे पेराल तेच येणार आहे ना. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जर कुठल्या प्रकारचं संकट, आता बघा, संकट निर्माण करणं आणि ज्याच्यावर संकट आलं त्या दोन्ही व्यक्ती संबंधानं बायबल सांगत आहे. तुम्ही कोणावरती संकट निर्माण करू नका. तुम्ही सुद्धा जर तुम्ही संकट निर्माण केलं तर तुम्ही स्वतःसाठी संकट निर्माण करत आहात. भट्टीत टाकणाऱ्यांना माहित नव्हतं, अरे आम्हाला भट्टीत, त्यांनी पेटवली भट्टी. त्यांना वाटतं शद्रक, मेशक, अबेदनगो यांना भट्टीत टाकवायचं, अजून पेटवा. भरपूर पेटवली, पण त्यांना काय माहिती, पेटलेल्या भट्टीत आम्हालाच पडावं लागणार आहे.
तुम्ही दुसऱ्यासाठी भट्टी पेटवली तर ती भट्टी एक दिवशी तुमच्या नाशाचं कारण असणार आहे. म्हणून काम देऊ नये का, तुम्हावर संकट आणणाऱ्यांची फेड देव करणार आहे. म्हणून जेव्हा तुम्ही आपल्या जीवनाचा विचार करता तेव्हा तुमचं आत्मिक जीवन तुम्ही शांतपणे जगता आलं पाहिजे. आत्मिक जीवन शांतीने जगा. प्रत्येक गोष्ट देव बारकाईनं पाहत असतो. तुमचे शब्द, तुमच्या कृती, आणि ज्या प्रकारच्या तुमच्या कृती तशाच प्रकारची देवाचा न्याय तुमच्या बाबतीमध्ये असणार आहे. तसाच सेम. कारण देव न्यायाधीश आहे. तिथं असं म्हटलं, मी देव न्याय करणार आहे. किती वचनात लिहिले त्यांनी? 5 वचनामध्ये वाचा. ते देवाच्या यथार्थ न्यायाचे. यथार्थ म्हणजे न्यायाचे. यथार्थ म्हणजे काय? योग्य. बरोबर आहे की? यथार्थ म्हणजे योग्य, म्हणजे जशास तसं. तुम्ही कोणा जशास तसं वागू नका. तो यथार्थ न्याय करेल आणि तुमच्याकडनं तुमच्या शक्तीनं तुम्ही न्याय कराल. देव त्याच्या ताकदीने न्याय करेल. त्याच्या ताकदीने. बरं का? जास्त देव तराजू आपल्या हातामध्ये घेतो. कमी जास्त नाही. देवाचं देणं तो म्हटलं हलवून हलवून शिगेला शिग लावून. म्हणजे जसं तुमच्या वाटेला कोणी दुःख देईल, देव त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्याला देईल. म्हणून आत्मिक जीवन जगताना कधीच विचार करायचा नाही कोण माझ्याविषयी कसल्या योजना करता. देवाकडे तुमच्यासाठी उत्तम प्रकारच्या योजना आहेत. उत्तम योजना आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जीवन, तुमचे विचार आणि तुमचे शब्द या सगळ्याचा देव न्याय करत असतो. सगळ्याचा. बरं का? कोणतीच गोष्ट देवापासून लपली नसती. कोणतीच गोष्ट, एक शब्द सुद्धा, एक चुकीचा शब्द जो दुसऱ्यासाठी हानिकारक ठरेल, ऐका, ज्याच्यानं दुसऱ्याच्या जीवनामध्ये संकट निर्माण होईल, असा एकही शब्द तुमच्या मुखातनं गेला तर तो शब्द तुमचा न्याय करणार. यथार्थ न्याय. यथार्थ म्हणजे करेक्ट न्याय. काय देव समजला आम्हाला? जेव्हा देव समजतो ना, मग दावीद म्हणतो, हे देवा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं. का तो मूर्ख आहे का दावीद तसं बोलायला? त्याला माहितीये जेव्हा एखादा शब्द माझ्या मुखातनं जाईल ना, तशाच प्रकारचा शब्द जर कोणाच्या जीवनामध्ये संकट निर्माण करणारा असेल तर माझ्या जीवनामध्ये देव त्याच पद्धतीचं संकट निर्माण करणार आहे. मग किती छान आहे आत्मिक जीवन, की ज्याच्यामध्ये आम्ही नुसतं प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, देवाचं वचन एवढंच जर करत बसलो तर मला असं वाटतं आमचं जीवन संकटातनं मुक्त असणारं जीवन असेल. संकट आमच्या तोंडामुळेच आमच्यामध्ये निर्माण होतात. म्हणून असं म्हटलं, वचनामुळे तुमच्यामध्ये वचन असल्यामुळे. त्या मत्ती 13:21 वाचा बरं. परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले, वचनामुळे संकट आलं किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. किती वेळ टिकतो? थोडाच. किती वेळ टिकतो? चर्च चालू असेपर्यंत टिकतो. चर्च संपलं, घरी गेल्यावर पहिले पाडे 55. कधी चर्च सुटतो आणि कधी बदला घेतो. कधी चर्च सुटतो आणि कधी माझी ओरिजिनॅलिटी मी दाखवतो, जे माझं वास्तव आहे. आपलं वास्तव कधी लपत नाही बघा. जे तुम्ही वास्तव आहेत ना, ते स्वभावाच्या रूपानं लगेच बाहेर पडलं जातं. जसं पेत्राचं, येशू त्याच्यातनं गेला, त्याला पकडलं, वास्तव बाहेर आलं, शिव्या द्यायला लागला, तलवार काढली, हे वास्तव आहे. प्रश्न तोच आहे, काय वचन तुमच्यामध्ये मुळावलंय? वचनानं तुमच्यामध्ये मुळं धरली, पक्के झाला तुम्ही? जर पक्के झाला ना तर तुम्ही संकट सोसण्याची तयारी. आम्हाला संकट सोडा एखाद्याचा शब्द सुद्धा सहन होत नाही. कधी एकदा प्रत्युत्तर करतो, कधी एकदा तरी एक बोललं तर मी 10 कधी बोलून मोकळं होतो. आणि परत आम्ही स्पिरिच्युअल. कसले स्पिरिच्युअल रे तुम्ही? कोण म्हणते तुम्हाला स्पिरिच्युअल? आणि म्हणणारा व्यक्ती काय बोला तुम्ही त्या स्पिरिच्युअल व्यक्तीला? वचनाचं मूळ तुमच्यामध्ये असलं पाहिजे ना. देवाचं वचन तुमच्यामध्ये मुळावलं पाहिजे. देवाचं वचन तुमच्याकडे असेल तर वचन फळ देतं. फळ तुमच्याकडे कसं नाहीये? आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ शांती, प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपण, इंद्रिय दमन.
आणि ती कुठे शांती तुमच्यामध्ये? मुळामध्ये आमचे स्वभावच वेगळे आहेत. आम्हाला काय वाटतं माहिती का, देवाचं वचन देवाच्या मंदिरापुरतं मर्यादित, बाहेर गेल्यानंतर आमचं जीवन, आणि आमचं जीवन जगत असताना स्वतःला स्पिरिच्युअल म्हणून घेऊ नका. स्पिरिच्युअल बनण्यासाठी तुम्हाला आत्म्याचं फळ तुमच्यातलं बाहेर पडलं पाहिजे. बायबल सांगतं संदेश त्याची पारख तुम्ही फळांवरून करा. एखाद्या व्यक्तीला, धार्मिक व्यक्तीला ओळखायचं फळ त्याच्यामध्ये असलं पाहिजे. फळच दिसत नाही, शांती नाही तुमच्याकडं, सहनशीलता नाही तुमच्याकडं. मग सहनशीलता नाही, शांती नाही, मग कोण काय तुम्हाला स्पिरिच्युअल म्हणतं? कसं काय तुम्ही स्वतःला स्पिरिच्युअल म्हणू शकता? कसं तुम्ही विश्वासणारे म्हणू शकता? अहो, स्पिरिच्युअल बनण्यासाठी तुम्हाला छळ सहन करावा लागणार आहे. कुठंतरी नम्रता माघार घ्यावी लागते, कुठं लीनता यावी लागते. वादविवाद, भांडणं सगळं आमच्यामध्ये तसंच आहे. सहनशीलता आमच्यामध्ये नाही, मग आम्ही कसं काय स्पिरिच्युअल म्हणू शकतो स्वतःला? हाही मोठा प्रश्न आहे. स्पिरिच्युअलिटी ही चर्चला जाणं स्पिरिच्युअलिटी नसते. तसं असतं तर कुबड्या स्त्री मधला विकाराचा आत्मा जो तिला मंदिरात घेऊन जात होता, एवढ्या दिवसात तो विकाराचा आत्मा तिच्याकडे कसा बाहेर पडला नाही? आज अनेक लोक विकाराच्या आत्म्यानं देवाच्या मंदिरात आहेत. विकार आहे त्यांच्यामध्ये, विकार आहे. ते विकाराच्या आत्म्यात भांडणं, वादविवाद, टोमणे मारणं, ईर्ष्या, स्पर्धा, निंदा, हे सगळे विकाराचे आत्मे आहेत. ते विकाराचे आत्मे देवाच्या मंदिरात येतो आम्ही, आणि त्या विकाराने काय मला सोडलेलंच नाही, तसाच विकार चालू आहे. आणि परिणाम काय होतो? देवाच्या आत्म्याचं काम होण्याच्या ऐवजी पवित्र आत्मा भिजायला लागतो, पवित्र आत्मा जातो, देवाचा आत्मा काम करत नाही. लोक त्याच गोष्टीमध्ये अडकून पडलेले असतात, आणि लोकांच्या अंतःकरणामध्ये वचनाचं काम होण्याच्या ऐवजी ते वचन जळून जातं, आणि ते वचनाच्या मूळ पकडलं नसल्या कारणानं लगेच ते गळून गेलेले आहेत. नाही हो, देवाचं वचन मुळावलं गेलं पाहिजे. देवाच्या वचनाप्रमाणे आमची वाढ व्हायला पाहिजे, आमचं आत्मिक जीवन वाढलं पाहिजे. ते देवाचं वचन आमच्यामध्ये भरपूर राहिलं पाहिजे. वरवरचं जीवन जगू नका प्रियानो. लक्षात ठेवा, देवाचं वचन जे तुमच्या पावला करता दिवा, तुमच्या अंतःकरणाला भेदणारं, छेदणारं, तुमचं पुनरुज्जीवन करणारं पुनरुज्जीवनच तुमचं नसेल, काही फायदा नसतो. किती वर्ष आपण चर्चला आलो, काहीच उपयोगाचं नसतं. किती वर्ष तुम्ही देवाच्या मंदिरात गेला, त्या सगळ्या गोष्टीला किंमत शून्य असते, काहीच उपयोग नसतो. किती गाणे गा, किती उड्या मारा, किती नाचा, किती वाद्य वाजवा, काही गोष्टी करा, वचनच तुमच्याकडे मुळावलं गेलं नसेल, संकट सोसण्याची ताकद तुमच्याकडे नसेल, तर लक्षात ठेवा त्या ठिकाणामध्ये आम्ही देवाच्या योजनेचं पात्र बनू शकत नाही. देवाच्या योजनेचं पात्र बनण्यासाठी आम्हाला वचनामुळे संकट सोसण्याची तयारी असली पाहिजे. संकट सोसा. संकट सोसणं म्हणजे काय? मनाच्या इच्छेच्या विरोधामध्ये काही गोष्टी घडल्या तरी सुद्धा सहन करण्याची ताकद म्हणजे संकट सोसत आहात. सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या नाही होत. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवाच्या मंदिरामध्ये तुमच्या मर्जीप्रमाणे जगायला यायचं नसतं. देवाच्या मंदिरात त्याच्या मर्जीप्रमाणे जगायला यायचं असतं. इथं तुमची इच्छा नसते पूर्ण करायची. जेव्हा तुमच्या इच्छेप्रमाणे वागायचं आम्हाला, तर आम्हाला जग मोकळं आहे. हे देवाचं भवन आहे. देवाच्या भवनामध्ये देवाच्या मर्जीप्रमाणे जगावं लागतं, आणि देवाच्या मर्जीप्रमाणे जगताना संकट सोसावं लागतं. थेसलोनिकराचं दुसरं पत्र पहिला अध्याय 5 वचन काय सांगतं, वाचा. ते देवाच्या यथार्थ, पहिली गोष्ट आम्ही म्हटलंय, संकट निर्माण करणाऱ्यांची देवच परतफेड करतो. दुसरी गोष्ट, ते देवाच्या यथार्थ न्यायाचे, ते देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे. प्रदर्शक आहे. तो न्याय हा की, तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोसित आहात, ज्यासाठी तुम्ही दुःख सोसित आहात, त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. आता दुसरी पहिली गोष्ट, संकट निर्माण करणाऱ्यांची फेड देवच करतो. दुसरी गोष्ट, संकटात दुःख सोसणारे लोक देवाच्या राज्यासाठी योग्य लोक. देवाच्या राज्यासाठी कोण योग्य आहेत? अच्छा, परत वाचा म्हणजे समजेल. ते देवाच्या यथार्थ न्यायाचे, देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे. प्रदर्शक आहे. तो न्याय हा की, तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोसित आहात, ज्यासाठी तुम्ही दुःख सोसिता, त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. कोण योग्य ठरलं जातं? जो चॉईस बोला की. दुःख सोसणार, दुःख देणारे नाही बरं का, दुःख सोसणार. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही जर कुणाला दुःख देता तर तुम्ही नालायक आहे. काय प्रभूला सांगायचं?
तुमच्यामुळे जर कोण दुःखी होतं, तुम्ही देवाच्या राज्यासाठी नालायक लोक आहात. देवाच्या वचनामध्ये काय अशी पळवाट नसते, नाही आम्ही सगळं करतो आणि देवा तुझ्या राज्यासाठी. अरे नाही, तुम्ही लोकांना दुःख देता, तुम्ही लोकांना अडचणीत आणता, तुम्ही लोकांना त्रास देता. आणि त्रास देणारे लोक, त्या ठिकाणामध्ये म्हटलं की त्रास देणारे लोक लायक नाही. कोण नाही? दुःख सोसणारे. दुःख सोसलं पाहिजे हो, दुःख सोसायचं नाही. संकट निर्माण झाल्यावरती शांती टिकवून ठेवायची नाही असं लिहिले त्या ठिकाणामध्ये. लक्षात ठेवा, आम्ही या पृथ्वी तलावर राहत असताना सर्वसाधारण जीवनाची अपेक्षा करतो. आम्ही म्हणतो आम्हाला त्रास नको आहे. हा, आत्मिक लोकांना असं वाटतं त्रास कोणताच नकोय, आजार पण नकोय, कोणी बोलायला नको, कोणी काय करायला नको, एकदम शांतपणे चाललं. देव म्हणतो तुम्ही देवाच्या राज्यासाठी लायकच नाही. जेव्हा तुम्हाला जीवन प्लेन जगायचंय, तुम्ही देवाच्या राज्यासाठी लायक लोक नाहीत. जेव्हा तुमच्यावरती संकट येतं, जेव्हा तुमच्याकडे आजारपण येतं, तुमचं मानसिक खच्चीकरण होतं, तुम्ही आर्थिक बाबीनं कमकुवत बनला जाता, तुम्ही दुःखामध्ये अडकता. आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा विश्वास टिकवून ठेवता, तुमची धार्मिकता टिकवून ठेवता, तुमची सहनशीलता टिकवून ठेवता, तुमची पवित्रता टिकवून ठेवता, तुमचं चांगुलपण टिकवून ठेवता. तेव्हा तुम्ही देवाच्या राज्यासाठी लायक बनता. देवाची पात्रता, देव पात्र कोणाला बनवतो? संकट सहन करणारे लोक. आता विचार करा, तुम्हाला आर्थिक प्रश्न आला, आर्थिक प्रश्न आल्यावर तुम्ही उपाशी तापाशी राहता, परिस्थिती तुमची दिवसेंदिवस खालावत जाती, तुम्ही देवाला दोष देता. आता तुमच्या समोर दोन ऑप्शन आहेत, चोरी करावी आणि दुसरं उपाशी राहावं. आता उपाशी राहण्यासाठी सहनशीलता लागते, चोरी करण्यासाठी थोडी सहनशीलता लागते. मग तुम्ही काय म्हणता? पोटासाठी चोरी केली, देवाच्या राज्यासाठी लायक आहे? बिलकुल लायक आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन, जेव्हा काही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये अशी निर्माण होते की ती तुम्हाला सहनच होत नाहीये, तुम्हाला दुःख सहन करण्याची ताकदच नाही, आणि ते संकट आल्यावर तुमच्या कृती, तुमच्या ऍक्शन्स आणि रिएक्शन्स चालू होतात. बरं, तुम्ही म्हणता आम्ही देवाचे लोक आहोत, आणि देव त्या ठिकाणामध्ये वचनाचा तराजू घेऊन बसलेला आहे. एक व्यक्ती आहे, जसं आता संकट, वचनामुळे तुमच्यावरती संकट आलं. एखाद्या व्यक्तीला तंबाखू खाण्याची तलप आहे, एखाद्या व्यक्तीला मिस्त्री लावण्याची तलप. आता मिस्त्री मिळाली नाही, तंबाखू मिळाली नाही, तर तो अस्वस्थ होतो. जो खाते त्याला माहिती, जे खात नाही त्यांना नाही माहिती. पण त्या व्यक्तीला गुटखा, मिस्त्री, तंबाखू हे सहनच होत नाही, ते मिळालं नाही तर अस्वस्थ होतो. पण आता वचन सांगतं ना, तुम्हाला ते सहन करावं लागेल, मग तुम्ही ते टाकून देता. आता टाकून दिल्यावर तुमच्या मनाची जी होणारी चलबिचल आहे, तुम्ही सहन करता. आणि तुम्ही सहन करताना प्रभू तू लायक झाला, म्हणजे तू देवाचं वचन ऐकतो. देवाचं वचन ऐकून पण देवाच्या वचनाप्रमाणे ज्या गोष्टी सोडायला पाहिजे त्या सोडत नाही, म्हणजे तुम्ही नालायक आहे. काही गोष्टी देवाच्या वचनाने तुम्हाला सांगितल्या, पण ती सोडण्याची तुमची कुवत नाही, तुम्हाला ती सोड वाटत नाही. बरं, तुम्ही काय म्हणता? नाही मी देवाच्या वचनामध्ये. अरे देवाच्या वचनामध्ये आहे तर ज्या गोष्टी सोडा म्हटल्या तर तुम्हाला सोडावेच लागणार आहेत. आता तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करायला पाहिजे. अहो ते स्वर्ग राज्य आहे, ते काय अमोल नगर नाही, पटकन कोणी पण यावं कोणी पण जावं. अमोल नगर नाही, हे स्वर्ग राज्य आहे. इथं कुणाला पण प्लॉट घेता येईल. स्वर्गामध्ये फार निवडून निवडून चाळून चाळून लोकांना स्वर्गामध्ये नेलं जाणार आहे. मग स्वर्गामध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्या जीवनाची तपासणी करा. अजून एक गोष्ट सांगतो, एकमेकाच्या जीवनाची तपासणी करू नका. काय घाण सवय लागली माहिती का आपल्याला? मी धार्मिक आहे म्हणायसाठी दुसऱ्याला पापी म्हणलं की मी धार्मिक झालं. साधा सोपा मार्ग. मी दुसऱ्याला पापी म्हणलं मी धार्मिक झालं. नाही हो, दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे, माझं पाप. पहिल्यांदा स्वतःची तपासणी केली पाहिजे. माझं जीवन कुठं चुकतंय, काय उणिवा माझ्यामध्ये, काय कमतरता माझ्यामध्ये. माझ्या कमतरता काढण्यासाठी अहोरात्र मी परिश्रम केलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीला जर धार्मिक बनायचं ना, तर त्यानं पहिल्यांदा स्वतःच्या चुका, स्वतःचे दोष शोधायचे. दोष शोधत बसू नका. जेवढे दुसऱ्याचे दोष तुम्ही शोधाल, तुम्हाला तितकं प्रभू अधिक दंड देणार आहे. का? कारण असं म्हटलंय, तू दुसऱ्याला सांगायला जातो आणि स्वतः त्याच चुका करतो. तुला सांगण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे? पहिल्यांदा तुम्हाला बदलावं लागेल, मग तुम्ही लोकांना बदला म्हणाल. समजा मी एखाद्या व्यक्तीला म्हटलं बाबा दारू प्यायची नाही. मला आठवतं की एक गोष्ट,
एक आई मुलाला तुकाराम महाराजाकडे घेऊन आली. तो म्हटलं, महाराज माझा मुलगा सारखा साखर खातो, गुळ खातो, याला जरा बोध करा. तो म्हटला 8 दिवसांनी घेऊन या. याला सांगा साखर गुळ खाऊ नये म्हणून. तो म्हटलं 8 दिवसांनी घेऊन या. मग 8 दिवसांनी ती आई पुन्हा त्या तुकाराम महाराजांकडे त्याला घेऊन आली. 8 दिवसानं महाराज त्याला म्हणतात, बाळा गुळ खाऊ नये, साखर खाऊ नये, चांगलं नाही, जंत होतात. मग त्या आईने महाराजांकडे बघितलं, म्हटली ही गोष्ट तुम्ही 8 दिवसापूर्वी सांगितली असती तर नसतं का समजलं. तो म्हटलं 8 दिवसापूर्वी मीच खात होतो, 8 दिवसात मी ती सवय बंद केली आणि आता मी तुझ्या मुलाला सांगू शकतो. हीच गोष्ट आहे, हीच गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये. जोपर्यंत आम्ही बदलत नाही तोपर्यंत दुसऱ्याला बदलण्याच्या भानगडी सुद्धा आम्हाला पडत पडायचं. पहिल्यांदा आम्हाला बदलायचं आमचं जीवन. आणि लक्षात ठेवा, जीवन बदलण्यासाठी तुम्ही बदललेल्या लोकांना दिसले की लोक आपोआप बदलतेत, आपोआप बदलतात. त्यांना बदलण्यास सांगण्याची गरजच नाही. येशू ख्रिस्त जसं आम्ही पाहतो, या येशूनं कुठल्याही प्रकारचं वाईट वर्तन केलं नाही, कुठल्याही प्रकारे कोणाला त्रास दिला नाही, पण तरी सुद्धा आम्ही पाहतो यहुदाचं काही नुकसान केलं नाही, तर येशू ख्रिस्ताला त्यानं का धरून दिलं? काय नुकसान केलं होतं यहुदाचं? 30 रुपयाला का धरून दिलं त्यानं? का ते संकट येशूवरती त्याने आणलं? एक वृत्ती आहे, एक प्रवृत्ती आहे. तो येशूच्या सहवासात राहून सुद्धा त्याचा स्वभाव बदलला नाही. लक्षात घ्या, कधी कधी यहुदासारखी वृत्ती आमच्यामध्ये असते. सहवास येशूचा आहे पण न बदलण्याची प्रवृत्ती. याचा परिणाम काय झाला? 30 रुपये त्याची गरज नसताना त्याने ते 30 रुपये घेतले आणि या 30 रुपयामुळे त्याचा नाश झाला. मंदिरात त्याला ते पैसे फेकावे लागले, त्यानंतर फाशी घेऊन तो मेला. आत्मिक जीवन असंच आहे. काही गोष्टी तुमच्या गरजेच्या नसतात, पण तरी सुद्धा त्या गोष्टीला तुम्ही एवढं महत्व देता की येशूपेक्षा त्याला तुम्ही मोठं करून टाकलेलं आहे. ते नाही तुमच्या निंदा करणे तुमची गरज नाही, एकमेकाविषयी बोलणे तुमची कशी गरज असू शकेल? पण तुम्ही का बोलू शकता तसं? का तुमच्या मुखातनं तसे शब्द येतात? गरज तर नाही ना ती. देवाचा धन्यवाद आम्हाला करायचंय, प्रभूची स्तुती आम्हाला करायची, मग तरी सुद्धा एकमेकाविषयीच्या सगळ्या वाईट गोष्टी आमच्या मुखातनं कशा बोलू? 30 रुपयाला विकलं का नाही यहुदानं, तसं तुम्ही विकलं का नाही येशूला? गरज नाहीये. आमच्या बोलण्यानं कोणाची परिस्थिती बदलत नाही. तुम्ही माझ्यावर पुष्कळ दोष आरोप केले म्हणून मला आता कुणी फाशी देणार आहे का? सांगा. समजा आता तुमच्यामध्ये काही लोकांना वाटलं नाही पाळक नाला काय अमक आहे तमक आहे, ठीक आहे बोलला तुम्ही, बरं आता तुमच्या बोलल्यानं लगेच तिकडे जज येणार आहे, तो ना तेलोर इकडे या, असे काही लोक माझ्या बोलल्या कानावरती आलं माझं, तुम्ही असं असं बोलला, मग काय मला फाशी देणार आहे? मग काही फायदाच नाही. पण मी बोलून तर पाप करून बसलो ना. संकट तर आलं का नाही माझ्या जीवनामध्ये? काही गोष्टी ज्या तुमच्या हिताच्या नाही, उपयोगाच्या नाही, त्या व्यर्थ बडबडीनं जे देव पाहतो आणि देव जजमेंट करतो. देवाचं काम काय? रात्रंदिवस देव का? लक्षात ठेवा, देव रात्रंदिवस तुम्ही काय बोलता हे ऐकत आहे. विश्वासणाऱ्यांचं सगळ्यात मोठं पाप बोलण्यात नाही, म्हणून बायबल सांगतो तू बोलशील तेव्हा तू. आमचं सगळ्यात मोठं पाप बोल नाही. आमचं सगळ्यात मोठं, तुम्ही कदाचित कृती करत नसाल पण बोलत असाल ना. कृती करत नाही पण बोलता, आणि बोलल्यामुळे तुमचा न्याय होतो. यहुदानं काय केलं? 30 रुपयाला येशूला विकलं. येशूला त्याचा कोणता गुन्हा केला नव्हता, परंतु यहुदा ज्या पद्धतीनं ते पैसे त्यांनी मंदिरामध्ये फेकले. लक्षात ठेवा, काही ज्या गोष्टी आहेत तुमच्या उपयोगाच्या नसतात. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमच्या बोलण्यानं कोणीच बदलत नसतं, पण तुमच्या प्रार्थनेनं सगळे बदलतील. काय महत्वाचं आहे ते लक्षात घ्या ना. आणि जेव्हा प्रार्थना बंद होती ना, तेव्हा जास्त बोललं जातं. एखाद्या आत्मिक व्यक्तीचं अधपतनाची पायरी काय? ती जास्त व्यर्थ बडबड करत राहते. पतन झालं तिचं. समजायचं, संकट निर्माण केले, त्यानं आपल्या जीवनावर संकट निर्माण केलं. म्हणून दुःख सोसणारे लोक देवाच्या राज्यासाठी योग्य आहे. दुःख सोसा, दुःख सोसा. काही वेळेस तुमच्या जीवनाला दुःख येणार आहे, तुमच्या वाटेला दुःख येणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यानं तुमच्या जीवनामध्ये दुःख आणलं, देव त्याची भेट घेणार आहे. देव त्याची भेट घेणार आहे. न्याय तो न्याय आहे देवाचा. असं समजू नका आम्ही ज्या कृती करतो त्या आमच्या कृती देव दुर्लक्ष करेल. नाही, तो म्हणतो तुमचं उठणं, बसणं, निजणं, चालणं, काय करतो? दुरून सगळं कळतं.
उठणं, बसणं, कुठं बसता, काय चर्चा करता ते पण पाहतो, बारकाईनं पाहतो. म्हणजे सगळं कळतंय आणि तरी सुद्धा डेअरिंग नाही. तरी सुद्धा आमच्यामध्ये ती डेअरिंग, आणि आम्ही म्हणतो की नाही देव हे काही, अहो नाही, देव पाहतो. काय करतो देव? इथं तुम्ही करतात ते देव नाही पाहत. तो म्हटलं का तू आराधना करताना पाहिलं नाही? नथानेला तो म्हणतो अंजिराच्या झाडाखाली, झाडाखाली तू थांबला तेव्हाच मी तुला पाहिलं. ज्या दिवशी अनन्या आणि सफीरा प्रेषितांच्या चरणाजवळ आला, तो अनन्या जेव्हा पवित्र आत्म्याशी लबाडी करावी, तू आपल्या मिळकतीचा अर्धा भाग तुझ्याकडे राखून ठेवला आहे, तेव्हा त्यांनी पाहिलं. काय राखून ठेवलं, काय केलं, सगळं देव पाहतो. हे ध्यानात ठेवा. हे आत्मिक जीवन आहे. या आत्मिक जीवनाला देव बारकाईनं पाहत असतो आणि त्याच्यावर तुमचं जजमेंट करत असतो, त्याच्यावर तुमचा न्याय करत असतो. म्हणून एक आत्मिक व्यक्तीनं नेहमी ही गोष्ट ध्यानात ठेवायची, मी संकट आणतो का दुःख सोसतो. नीट ऐका. दुःख निर्माण करणारे असाल, देव तुमची भेट घेणार. दुःख सोसणारे असाल, देव तुमच्या दुःखाचा परिहार करणार आहे. दुःखाचा परिहार करणार. म्हणून दुःख, एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला लोकांनी काय बोललं, तुम्ही फक्त दुःखी राहा, प्रार्थना करा आणि विसरून जा. बाकी देवाच्या हाती सोपवून द्या. बाकी देवाच्या हाती सोपवून द्या. देव बरोबर भेट घेतो, बरोबर भेट घेतो. कारण देवाच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक व्यक्ती मौल्यवान आहे. जोरात आमेन म्हणा. प्रत्येक व्यक्ती मौल्यवान आहे बरं का. तुमच्यासाठी मी नसेल, माझ्यासाठी तुम्ही नसाल. कदाचित तुमच्यासाठी मी नसेल, माझ्यासाठी तुम्ही नसाल. आता हे माझं व्यक्तिगत मत झालं, ते तुमचं व्यक्तिगत मत झालं. देवाचं व्यक्तिगत मत काय? देवानं जगावर कोणावर प्रीती केली? मग त्याच्यामध्ये जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही, तिच्यावर पण देवाने प्रीती केली ना. मुळामध्ये दुःख आम्ही कोणाला देतो? आवडत नाही त्या व्यक्तीला. आवडीच्या व्यक्तीला थोडी दुःख देतो. आमचं दुःख देणं कोणाला असतं? जी व्यक्ती, पण ती देवाला आवडते. तुम्ही काय करता मग? देवाला एखादी व्यक्ती आवडते आणि त्या व्यक्तीच्या संबंधाने तुम्ही दुःख निर्माण करण्याचा प्रयत्न करता. वाचा त्या ठिकाणामध्ये परत एकदा वचन. ते देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे. यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे. तो न्याय हा की ज्यासाठी तुम्ही दुःख सोसित आहात, ज्यासाठी तुम्ही दुःख सोसत आहात, त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. कोण योग्य ठरलं जावं? कोणी? तुम्हीच म्हणते अजून पण मला. कोण? कोण? मी. आणि कसं ठरणार? दुःख निर्माण केल्यावर नाही बरं का. कोणाच्या जीवनामध्ये दुःख पेरू नका, कोणाच्याच नाही. तुम्हाला देवानं या जगामध्ये जीवन यासाठी दिलं की सगळ्यामध्ये आनंद पेरावा. दुःख पेरणाऱ्या लोकांची देव भेट घेतो. नीट ऐका. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता संकट किंवा दुःख सोसणं म्हणजे नेमकं काय? बघा, प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं. त्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती का? हा मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे. तो तुम्ही मेंढपाळास मारेल, मेंढरांची दानादान होईल, आणि तो म्हटला माझे सगळे शिष्य सोडून मला जातील. त्यास पेत्र काय म्हणतो माहिती का? सगळे सोडतील, पण त्यास येशू एक वाक्य बोलतो, पेत्रा, कोंबडा अरवण्यापूर्वी तू 3दा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. पेत्राला पाहून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अरे पेत्रा, गव्हासारखं चालण्यासाठी सैतानानं तुम्हाला माझ्याकडनं मागून घेतलेलं आहे, पण तुम्ही विश्वासात टिकून राहावं याच्यासाठी मी पित्याजवळ तुमच्यासाठी मध्यस्थी करतो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला हे सगळं माहिती होतं की आता हे माझे शिष्य माझा नाकार करणार आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगू का, त्याला सगळ्यात जास्त दुःख कुठल्या गोष्टीचं झालं माहिती का? पेत्र त्याचा नाकार करणार आहे. का माहिती का? सगळ्यांनी त्याला नाकारलं, पण पुनरुत्थान झाल्यावरती
मरीला तो सांगतो, पेत्रला विशेष करून सांग मी उठलोय. का? कारण पेत्रानं नाकार केला याचं दुःख जास्त येशूला झालेलं होतं. मला जास्त दुःख पेत्रा तुझं झालं, तू माझा नाकार केला. बाकीचे शिष्य नाकार करतात याच्यात मला काही विशेष वाटत नाही. ते माझ्या जवळ नव्हते, तू माझ्या जवळ होतास ना. तू माझ्या जवळ होता, माझ्या उराजवळ राहत होता आणि तू माझा नाकार केला. याचं दुःख फार त्या ठिकाणामध्ये येशूला झालं. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कधी कधी तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला नाकारतील, हे पण दुःख सहन करण्याची ताकद ठेवा. जवळचे लोक, आणि सगळ्यात जास्त जवळच्या लोकांनी नाकारल्यावरती दुःख होतं. परंतु काळजी करू नका, एक प्रसंग असा निर्माण होईल, जसं पेत्रानं येशूला 3दा नाकारलं, पण पेत्र पुन्हा उभा राहिला. आणि पेत्र, ज्या येशूला त्यानं नाकारलं, तो पेत्र मरेपर्यंत येशू बरोबर राहिला. दुःख सहन करा. काही लोक तुम्हाला दुःख देतील, परंतु दुःख देत असताना लायक बनण्यासाठी तुम्ही त्याच स्थितीमध्ये कायम राहणं गरजेचं आहे. त्याच स्थितीमध्ये एक दिवस नाकारलं जातं, एक दिवस अव्हेरलं जातं, एक दिवस तुम्हाला सगळेजण टाकून देतील, पण तरी सुद्धा तुम्ही त्या स्थितीमध्ये विश्वासामध्ये टिकून राहा. हाच तुमचा विश्वास आहे. नाकारलं जाणं हा विश्वास आहे. तुमचा अव्हेर करणं हा विश्वास आहे. लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावरती राहत असताना परिवारामध्ये, आजूबाजूच्या ठिकाणामध्ये, मंडळीमध्ये सगळीकडे हा अनुभव तुम्हाला येणार आहे. तुमच्या नातेवाईकांना, मित्रगणांकडनं तुम्ही नाकारलं जाण्याची शक्यता आहे. येशू स्वतः नाकारला गेला. तुम्हाला पण नाकारलं जाण्याच्या दुःखामध्ये अडकून पडावं लागणार आहे. परंतु लक्षात ठेवा, याही स्थितीमध्ये आम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट होतो, कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायचं, आम्ही विश्वासामध्ये मजबूत राहायचं. विश्वासामध्ये राहा. छळ झाला, नाकारलं गेलं म्हणून देवाची संगती सोडू नका, देवाचा हात कधी सोडू नका, प्रार्थनामय जीवन कधी सोडू नका. तोच विश्वास टिकवून ठेवा. आर्थिक परिस्थिती बिघडली, कधी कधी होतं, तुमची मदत करणारे लोक तुमच्या बाजूने उभा सुद्धा राहत नाही, लोक तुमचा अव्हेर करतात, धिक्कार करतात, त्यावेळेस देवाची संगती सोडू नका. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, काही वेळेस देव जाणून बुजून लोकांकडनं तुम्हाला नाकारण्याचा अनुभव येऊ देतो. येशूला पेत्राकडनं नाकारण्याचा अनुभव देवानं दिला. तुम्ही म्हणा असं कसं? स्वतः येशूनं सांगितलं, कोंबडा अरवण्यापूर्वी 3दा तुम्हाला नाकारशील. म्हणजे नाकारलं जाण्याचा अनुभव हा दैवी अनुभव आहे. तुमच्या जीवनामध्ये नाकारलं जाण्याचा अनुभव तुमच्यासाठी दैवी असेल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हेच नाकारलं जाणं तुमच्यासाठी एक गौरव असणार आहे. हे नाकारलं जाणं एक गौरव असणार आहे. तो पेत्र पुन्हा उभा राहिला आणि प्रभूची सेवा केली. सेवेमध्ये टिकून राहा, विश्वासामध्ये टिकून राहा, खंबीर राहा, प्रार्थनेचं युद्ध जिंका. नाकारलं जाणं म्हणून रडत बसू नका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जगानं तुम्हाला किती रडवलं तरी रडू नका, कारण जग रडवणार आहे, पण प्रभू हसवणार आहे. प्रभू हसवणार आहे. प्रभू तुम्हाला उभं करतो. आणि लोकांकडनं अपेक्षा करूच नका चांगल्या वर्तनाची, चांगल्या वागण्याची. कारण त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, पेत्राला नाकारण्यासाठी सैतानानं त्याच्यामध्ये प्रवेश केला. कुणी प्रवेश केला? कुणामध्ये प्रवेश केला? पेत्रामध्ये. पेत्र कोण आहे? येशूचा. म्हणजे कधी कधी नाकारलं जाणं यासाठी असतं की तुम्ही दुःखी व्हावं. सैतान प्रवेश करतो. काही लोकांकडनं नाकारले जातात तुम्ही. मला माहिती, आज बरेच लोक युट्यूबला संदेश ऐकत असतील. काही बहिणी या ठिकाणामध्ये वचन ऐकत, त्यांचा पती त्यांना नाकारतो. मी तुला नेणार नाही नांदायला. आज सकाळीच मला कितीतरी फोन आले, नांदायला नेणार नाही. नाकारलं जाणं, दुःखी होऊ नका, हा तुमचा छळ आहे. एका तरुणाचा फोन आला, त्यानं सांगितलं माझी पत्नी माझ्याकडे राहायला तयार नाही. त्याचं दुःख तर फार भारी होतं. तो म्हटला, माझ्या पत्नीला मी 50 लाखाचं घर घेऊन दिलं, तिला दरमहा मी पैसे पण देतो, पण माझी पत्नी माझ्यासोबत राहायला तयार नाही. त्यालाही नाकारल्या जाण्याचा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे तो दुःखी आहे. पण आज ती गोष्ट मी तुला सांगतो, दुःखी होऊ नको, देव तुझी भेट घेणार आहे. देव भेट घेणार आहे. काही वेळेस नाकारतात, परिवारातले लोक नाकारतात आणि आम्ही तुटतो, आमचा विश्वास कमजोर बनतो. आम्हाला असं वाटतं आमची काळजी करणारं कोणी नाही. पण कोणी काळजी करणारं नसताना तो समय खूप छान असतो. का?
देव आमची काळजी करतो. लक्षात ठेवा, देवानं काळजी करणं गरजेचं आहे. प्रभूनं आमची भेट घेणं गरजेचं आहे. मी कधीच माणसाकडे बघत नाही, कधीच नाही प्रिया. मला माहिती की माणसं काही काळ आपल्या सोबत असतात. माणसांना त्यांचे स्वभाव आहे, त्यांचे विचार आहे, त्यांच्या विचाराप्रमाणे माणसं बदलत असतात. आणि बायबल सांगतं मी कधी न बदलणारा देव आहे. देव कधीच बदलत नाही. हो, देव कधीच बदलत नाही. देवाचं वैशिष्ट्य आहे, तो कधीच बदलत नाही. मग न बदलणारा देव माझ्या सोबत असणं किती गरजेचं आहे. म्हणून छळ होत असताना ज्यानं दुःख सोसलं ते देवाच्या राज्यासाठी योग्य आहेत. तुमच्या पतीनं तुम्हाला नाकारलं, पत्नीनं तुम्हाला नाकारलं, आईनं नाकारलं, बापानं नाकारलं आणि लेकरानं नाकारलं जा नाही, तुमच्यासाठी दुःख आहे. पण तुम्ही देवाच्या राज्यासाठी योग्य आहात. किती सुंदर आहे. नाकारलं जाताना दुःख वाटून घेऊ नका, टिकून राहा विश्वासामध्ये, मजबूत राहा. तिसरी गोष्ट वाचूया, पहिला अध्याय 6 वचन. तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची, तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे, संकटानं फेर करणं आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, आम्हाबरोबर विश्रांती देणं हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. आता बघा, तिसरी गोष्ट काय म्हणलं, संकट. तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हा बरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे. आता देव काय करतो, तुम्ही संकट सोसलं, आता तुमच्यावर ज्यांनी संकट आणलं तो म्हणतो संकटाने परतफेड करणार आहे. माहिती का देवाचा न्याय. ज्या पद्धतीचं संकट तुमच्यावरती आणलं, देव म्हणतो त्याच पद्धतीचं संकट मी त्यांच्यावरती आणेल. मग आता विचार करा, मला जर ही गोष्ट कळली तर मी किती शांत राहणार आहे. मी कशाला चलविचल होणार आहे. जे लोक माझ्यावरती, तुमच्यावर कोणी आर्थिक संकट आलं, समजा तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातनं कोणी मातीत घातलं, तुमची फसवणूक केली, आर्थिक फसवणूक. देव काय म्हणतो, मी त्यांची तशीच आर्थिक फसवणूक करेल. वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. एस्तेरचं पुस्तक 3 अध्याय 1 ते 6 वचन वाचा. एस्तेरचं पुस्तक 3 अध्याय 1 ते 6 वचन. या गोष्टी घडल्यावर बढती देऊ, उच्च पदात चढवलं व त्याच्या बरोबरच्या सरदारांपेक्षा त्यांचे आसन उंच केले. राजद्वारी असलेले राजाचं सर्व सेवक हमानासमोर वाकून त्यास मुजरा करीत असत. कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती. मर्दखै काही त्यास नमन अथवा मुजरा करीत नसे. तेव्हा राजद्वारातील राजसेवकांनी मर्दखयास विचारलं की तू राजाज्ञेचे का उल्लंघन करतो. ते खोजे त्यास असे बोलले तरी त्याने त्यास जुमानलं नाही. तेव्हा मर्दखयाचे हे करणं चालेल किंवा नाही हे पाहण्याकरता त्यांनी हमानाच्या कानी ही गोष्ट घातली. आपण यहुदी आहोत असे त्याने त्यास सांगितलं होतं. मर्दखय आपणासमोर नमून मुजरा करत नाही. हे हमानाने पाहिले तेव्हा त्यास फार क्रोध आला. एकट्या मर्दखयावर हात टाकणं हे त्याला हलके वाटले. कारण मर्दखय कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हमानास सांगितले होते. त्यामुळे अश्वरोषाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्दखयाचे लोक म्हणजे सर्व यहुदी लोक यांचा नायनाट करण्याचा बेत हमानाने केला. आता 1 ते 6 पर्यंत जर तुम्ही वाचलं, आम्ही जे शिकत आहोत, संकट आणणाऱ्यांची फेड संकटानंच. नीट आहे का. ज्या पद्धतीचं संकट हामानानं इस्रायल लोकांवरती आणलं, त्याच पद्धतीचं संकट देवानं त्याची भेट घेतली आणि त्याची परतफेड केली. असं लिहिलं. जो हामान आहे, या हामानाला बढती मिळाली आणि त्याला उच्च पद मिळालं. नीट आहे का. कधी कधी आमचा उच्च पद, आमचा उच्च दर्जा
तो आम्हाला इतका अहंकारी बनवतो, इतका अहंकारी बनवतो की जसं आम्ही पाहतो मर्दखै सलाम करत नाही, नमन करत नाही. ही गोष्ट हामानाला एवढं त्याला राग आणणारी ठरली. तो म्हटला सगळ्या इस्रायल लोकांचा खात्मा करून टाका. पदामुळे बरं का, उच्च पद. आणि कारण काय? क्षुल्लक कारण, अगदी साधं कारण. तो मर्दखै यहुदी असल्या कारणानं या लोकांना सलाम करत नव्हता, नमन करत नव्हता. आता नमन करत नाही म्हटल्यावर त्याच्यात एवढं काय विषय सोडून द्यायचं ना. त्यानं काय केलं? फरमान काढलं आणि म्हटलं सगळ्या यहुदी लोकांना मारून टाकायचं, एकही इस्रायल वाचू द्यायचं नाही. बरं, आता देव स्वर्गामध्ये स्वस्त बसेल का? नीट आहे का? तुम्हाला तुमचं आत्मिक जीवन आणि कसं तुम्हाला शांतीने राहावं लागतं आणि संकट निर्माण जर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही करत असाल तर त्याचा परिणाम एका मर्दखैनं, एका हमानानं सगळ्या कुटुंबावर किती मोठं संकट आणलं. नीट लक्षात द्या बरं का. तुमचा परिवार, तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही किती मोठं संकट निर्माण करता. तुमचं एक चुकीचं धोरण, एक चुकीचं वर्तन तुमच्या घरादाराला कशा पद्धतीने संकटामध्ये आणि तुम्ही आणता, ही गोष्ट तुमच्या ध्यानात येणं गरजेचं आहे. आता एस्तेरचं पुस्तक 9 अध्याय 1 पासून काही वचन वाचा, 1 ते 12 वचन वाचा. अदार जो 12वा महिना, त्याच्या त्रयोदशीस राजाची आज्ञा, त्याच्या त्रयोदशीस राजाची आज्ञा व फरमान अंमलात येऊन यहुदी लोकांवर वरचढ होण्याचा, यहुदी लोकांना वरचढ होण्याचा आशेचा दिवस समीप आला. तो सर्व उलट होऊन यहुदी लोक आपल्या वैऱ्यावर वरचढ झाले, आपल्या वैऱ्यावर वरचढ झाले. आपणास उपद्रव करू पाहणाऱ्या, आपणास उपद्रव करू पाहणाऱ्या वैऱ्यास हात दाखवावा म्हणून, हात दाखवा म्हणून अश्वरोष राजाच्या सर्व प्रांतातील यहुदी लोक आपापल्या गावी एकवट झाले. त्यांच्याशी कोणासही सामना करवेना. त्यांचा सर्व लोकांस धाक बसला. प्रांताचे सरदार, इलाक्याचे अधिपती, प्रांताचे अधिपती व राज्यकारभार चालविणारे सर्वजण यांनी यहुद्यास कमुक केली. त्या सर्वांस मर्दखयाचा धाक बसला. मर्दखयाचा राजदरबारी मोठा मान असून त्याची कीर्ती सर्व प्रांतातून पसरली होती. मर्दखयाचा महिमा उत्तरोत्तर वाढत गेला. इकडे यहुदी लोकांनी आपल्या सर्व शत्रूंवर तलवार चालवून त्यांचा वध व विध्वंस केला. मनास येईल तसा केला. त्यांनी आपल्या विरोध्यांचा समाचार घेतला. शूशन राजवाड्यात यहुदी लोकांनी 500 लोकांचा वध करून त्यांचा धुवा उडविला. पर्शनदाथा, दलफोन, अस्पाता, पोराथा, अदल्या, अरिदाथा, परमस्ता, अरिसाई, अरितय व वैजाथा हे यहुद्यांचा वैरी हमान बिन हम्मदाता याचे 10 पुत्र त्यांनी ठार केले. काय बघा, जसलं संकट आणलं तशीच फेड. हमानानं मर्दखैवर संकट नाही आणलं, त्याने आपल्या परिवारावर संकट आणलेलं आहे. त्यानं काही नुसतं इस्रायलवर संकट आणलं नाही, मर्दखै त्याच्या लोकांवर त्यांनी संकट आणलं. अख्खे यहुदी लोक, या लोकांनी या मर्दखैच्या सर्व लोकांना, हामानाच्या सर्व लोकांना उद्ध्वस्त करून टाकलं. असं लिहिलं. त्या दिवशी यहुदी नाही मेले, सगळे हामानाबरोबरचे लोक. फरमान काढलं होतं की यांना मारावं, परंतु देवानं सगळे फासे उलटे टाकले. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जेव्हा देव तुमचं जीवन तपासत असतो, तुम्हाला लक्षात पण येत नाही, तुमच्या ध्यानात पण येत नाही, आमची कृती आमच्या परिवाराला संकटामध्ये टाकणारी कृती आहे. आम्हाला कधीच वाटलं नाही माझ्या परिवारातली माझी 10 लेकरं पण मरून जातील. त्यानं एकट्या मर्दखैला आणि यहुदी लोकांना संकटात टाकण्याचा प्रयत्न केला. पण बायबल सांगतं, तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परतफेड मी संकटानंच करणार आहे. ज्या पद्धतीचं संकट तुमच्यावरती येईल, त्याच पद्धतीचं संकट तो म्हणतो मी नुसतं त्या लोकांवरती नाही, तर त्याच्या परिवारावरती सुद्धा त्या प्रकारचं संकट आणणार आहे. देवाची प्रिय लोक, जागे रहा, सतर्क रहा.
माझं जीवन, माझं कुटुंब, या सगळ्याला मी संकटामध्ये तर सापडत नाही ना. माझ्या कुटुंबाचा बचाव करण्याच्या ऐवजी माझ्या कुटुंबाला मी संकटामध्ये अडकवण्याचं काम तर करत नाही का? हे माझ्या वर्तनाच्या द्वारे साधारण गोष्ट होती की आम्ही पाहतो की तो मर्दकय हामानाला नमन करत नाही, त्याला सलाम करत नाही. साधारण गोष्ट आहे. सगळे लोक त्याला नमन करत होते, एकटा तो मर्दकय, एकटाच मर्दकय त्याला नमन करत नव्हता. यहुदी लोक नमनच करत नव्हते. मग बाकीचे लोक नमन करतात म्हणल्यावर त्यांनी समाधान. पण त्यांनी एकट्या गोष्टीचा, आमच्या जीवनात तसंच असतं, साधारण कधी कधी गोष्टी असतात. साधारण गोष्टी आम्ही मनाला एवढ्या लावून घेत असतो आणि त्याच्यामुळं मोठमोठी कटकारस्थान करत असतो. जसं आम्ही पाहतो हामानानं मोठी मोठी कटकारस्थान केली आणि मोठ्या कटकारस्थानाला उत्तर देणारा देव स्वर्गामध्ये बसलेला आहे. स्वर्गामध्ये देव बसलाय, कशासाठी बसलेला आहे? विषयच काय? वाचा बरं थेसलोनिकरचं दुसरं पत्र, पहिला अध्याय 6 वचन. तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हा बरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे. देवाला तर न्याय करायचा आहे. देव काय करतो स्वर्गामध्ये बसून? विचार करा. देव स्वर्गामध्ये बसलाय, तुम्ही आराधनेचा धूप करता, आता तुम्ही आराधना करता, देव आराधना घेतो. आराधना घेताना तो म्हणतो मला न्याय पण करायचा ना. आराधना स्वर्गामध्ये जाती म्हणजे काय? आम्ही म्हणतो स्तुती आराधना ऊपर जाती है म्हणजे काय? आशिष म्हणजे न्याय बर का? आशिष म्हणजे तुम्हाला वाटतं आशीर्वाद? आशीर्वाद नाही, न्याय. न्याय म्हणजे काय? समजा योग्य पद्धतीचं तुमचं वर्तन तर वरदान खाली येणार, चुकीचं वर्तन दंड येणार आहे. तुम्ही म्हणता ना स्तुती आराधना ऊपर जाती, आशिष लेकर नीचे आती, म्हणजे काही लोकांसाठी आशीर्वाद असणार आहे. आता पहा, यहुदी लोकांसाठी आशीर्वाद आणि या लोकांसाठी काय झाला? न्याय. का? या लोकांनी कटकारस्थान केली आणि त्याचा परिणाम काय झाला? तर या हामानाचे 10 पुत्र मेले. 10च्या 10 पुत्र मेले. कधी कधी बारीक सारी गोष्टी कसा आमचा जजमेंट करतात त्याकडे आम्ही दुर्लक्ष केल्या कारणानं आम्ही आमच्या परिवारासाठी संकट निर्माण करत आहोत. लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं आम्ही आत्मिक जीवन जगत आहोत ना, हे आत्मिक जीवन फार अलर्ट राहून जगावं लागतं. फार अलर्ट. देव न्यायी आहे, देव जजमेंट करतो, देव हिशोब घेतो, तो भेट घेतो, चुकीच्या वर्तनाचं खंडन करतो. आणि एवढंच नव्हे तर ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांशी वर्तन करता त्याच पद्धतीचं वर्तन देव तुमच्याशी करणार आहे. संकट निर्माण केलं, मग देव सोडेल का संकट तुम्हाला, तुमच्या परिवाराला? तसं देव तसं करत नाही. अख्खं हामानाचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यात आलं का? एकटा मर्दकय. म्हणून मी तुम्हाला सांगतो, लोक तुमच्याशी कसे वागले तरी तुम्ही धार्मिकता कधी सोडू नका. तुम्ही नका धार्मिकता सोडू. त्यांची परतफेड देव करेल, तो न्यायी आहे. आणि अशी तशी परतफेड करणार नाही, नुसतं एका व्यक्तीला नाही. असं म्हटलं अख्खं कुटुंब संकटामध्ये सापडलं. हामानाची 10 लेकरं उद्ध्वस्त झाली. म्हणून देवाकडे पाहताना तुम्ही ज्या दृष्टिकोनातनं पाहताना, आम्ही फक्त देवाकडे पाहताना काय म्हणतो? आज रविवार आहे, आज चर्चला जायचं, गाणं गायचं, उपदेश ऐकायचं आणि घरी जायचं, आणि बाकीचं काय? या मधल्या काळामध्ये ज्या काही घडामोडी घडतात, आमचं वर्तन, आमचे विचार, आमच्या कृती, या कृतीचं प्रतिफळ देव देणार आहे. या कृती देव तपासणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद द्यायचा का तुमचा न्याय करायचा हे देव ठरवणार आहे. देव स्वर्गामध्ये बसताना डोळे झाकून तर कधी बसणार नाही. डोळे बंद करून तर देव बसणार नाही. बरं, तुम्ही या ठिकाणामध्ये आल्यावर देव नुसतं तुम्हाला बाहेरून थोडी पाहणार आहे. तो म्हणतो दाविदाला राज्याभिषेक करताना शाऊल म्हणतो की शमूएल म्हणतो, देवा तुला वाटतं का राजा? अरे तू बाहेरून बघतो, मी अंतःकरण बघतो ना. देवा आतमध्ये पाहतो. आतमध्ये फार महत्वाचं आहे. इथं तुम्ही बसला, या बसण्याचं जजमेंट होणार नाही, इथून तुम्ही बाहेर पडल्यावर जजमेंट होणार आहे. न्याय तेव्हा होतो प्रियांनो. म्हणून लक्षात ठेवा, एक ख्रिस्ती जीवन जगताना मी जर विश्वासाचा व्यक्ती, माझं तारण झालं, माझा उद्धार झाला, तर माझ्या सगळ्या असणाऱ्या एकंदरीत वर्तन क्रमाला, माझ्या व्यवहाराला मर्यादा आला पाहिजे. मर्यादा यायलाच पाहिजे त्याला.
अमर्याद जीवन जगलं तर देव तुम्हाला थोडी मोकळं सोडणार आहे. तुम्ही कसं पण जगा, कसं पण वागा, कसं पण बोला, कुणाशी तुमचा कसा पण व्यवहार ठेवा आणि तुम्ही कसंही वागलं तरी तुम्ही माझेच लोक नाही असं होऊ शकत नाही प्रिया. जसं संकट तुम्ही लोकांना मारा ना तशीच तुमची परतफेड होणार आहे. त्याच पद्धतीचं तुम्हाला आणि जशी पेरणी कराल तशी तुम्हाला कापणी करावी लागणार आहे. त्याच पद्धतीनं थोडा सुद्धा फरक नसणार आहे. थोडा सुद्धा फरक नसणार आहे प्रिया. देवाला समजून घ्या, त्याचे व्यवहार, त्याचे स्वभाव, त्याचे विचार सगळं काही समजून घेतलं पाहिजे की देव नेमका काय आहे. तुम्ही देवाच्या एकाच पैलूचा अभ्यास करतात. लक्षात ठेवा, संडे म्हणजे नुसतं चर्च अटेंड करणं नाही. संडे म्हणजे देवाचं मन तुम्ही समजावून घेता आणि त्या मनाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करता. बदल व्हायला पाहिजे, बदल होऊ द्या. नसल बदल तर देव बदलण्याची पद्धत वापरतो. आणि पद्धत कुठली? संकटाच्या मोबदल्यामध्ये. आता बघा, यांच्या बाबतीमध्ये असं घडल्यामुळं सगळ्या त्या ठिकाणच्या लोकांना दहशत पडली, यहुदी लोकांची. वाचा बरं ते वचन, थेसलोनिकरांचं दुसरं पत्र, पहिला अध्याय 6 वचन. तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची, तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास, संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हा बरोबर विश्रांती देणे, आम्हा बरोबर विश्रांती देणं हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे. आता संकट सोसणाऱ्या लोकांना देव विश्रांती देतो. पहिलं काय ऐकलं आम्ही? संकट निर्माण करणाऱ्या लोकांची देव काय करतो? परतफेड. दुसरं काय ऐकलं आम्ही? दुःख सोसणारे लोक देवाच्या राज्यासाठी लायक. तिसरं काय आणलं? संकट आणणाऱ्या लोकांची फेड संकटानंच, नुसतं देव नाही. संकट आणणाऱ्या लोकांसाठी देव काय करतो? संकटच आणतो. तुम्ही संकट आणलं, तुम्हाला संकटच येणार. किती पण प्रार्थना करा, संकट निर्माण करताना प्रार्थना करता का? नाही. कशी देव प्रार्थना ऐकेल तुमची? तुम्ही दुसऱ्यासाठी संकट निर्माण केलं आणि तुम्ही प्रार्थना करता, देवा मला संकटापासून वाचव. अरे तो म्हटलं तू संकट आणलं, तू आता तुझ्या वाट्याला संकट आलेलं आहे, कसं टळणार आहे? अलर्ट राहा. चौथी गोष्ट, संकट सोसणाऱ्यांना देव विश्रांती देतो. विश्रांती म्हणजे रेस्ट. आता रेस्ट या शब्दा संबंधाने थोडंस मी तुम्हाला सांगतो बरं का. संकट सोसता सोसता तुम्ही खूप थकलेला असता, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता देवानं विसावा द्यावा, बस झालं, किती दिवस सहन करायचं. तुमची क्षमता संपलेली आहे, तुमची ताकद संपलेली आहे, मर्यादा तुम्ही क्रॉस केली आहे. कोणतं संकट असू द्या, फार तुम्ही स्ट्रगल केलं नोकरीसाठी, एवढे दिवस परिश्रम केलं, चांगली नोकरी लागावी, चारी बाजूनी अपमानित झाला, इंटरव्ह्यू फेल गेल्या, घर बांधण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला, घरासाठी श्रम केलं, लोन मंजूर झालं नाही, अनेक गोष्टी आहेत. नातेसंबंध टिकवण्यासाठी तुम्ही पुष्कळ प्रयत्न केले, तरी तुमची नाती तुटली. हे सगळं संकट. बरं, ही नाती तुटण्यासाठी काही लोकांनी आणि ती नातं तोडण्यासाठी आणि प्रयत्न केला असेल, ते पण तुम्ही सहन केलं. सगळं तुम्ही अनुभवलं. आता तुम्ही थकला, हताश झाला, निराश झाला. प्रभू आता कसं करायचं? जेव्हा सगळं संपतं ना, ते देव सगळे प्रयत्न संपल्यावर मग देव आपल्या हातामध्ये न्याय घ्यायला सुरुवात करतो. आता देवाने हातात न्याय घेतल्याबरोबर रिस्टोरेशनची प्रोसेस देव सुरू करतो बरं का. तुम्ही दमला, तुम्ही थकला, तुमचं नुकसान झालं, आता नुकसान भरपाईची प्रोसेस देव सुरू करतो. नीट ऐका, संकट येणं फार गरजेचं आहे. काही वेळेस तुमच्या जीवनात संकट आल्यानंतर रिस्टोरेशन होतं. जेवढी पडझड होतं तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त. आता बघा, भूकंपामध्ये किलारीमध्ये भूकंप झाला आणि लोकांची घरं पडली. जुनी पुराणी ज्यांची भंगार घरं पडली, सरकारने त्यांना सिमेंट काँक्रीटची घरं बांधून दिली. मग ते खुश झाले नाही का? ज्यांच्या पत्र्याच्या खोल्या पडल्या, सरकारनं त्यांना एकदम सुंदर सिमेंट काँक्रीटच्या खोल्या बांधून दिल्या. म्हणजे फायदा कोणाचा झाला? पत्र्यावाल्यांचा फायदा झाला का नाही? अहो, तुमचं संकट फक्त पत्रे पाडतं, पण भरपाई देव जास्त करतो ना, त्याला विश्रांती म्हटलेलं आहे. काही वेळेस तुमची पडझड होती, काही गोष्टी तुमच्या हातातून निसटून जातात. दानिएलच पुस्तक 6 अध्याय 19 पासून काही वचन वाचा. दानिएलच पुस्तक 6 अध्याय 19 पासून पटकन वाचा.
6वा अध्याय 19 पासून 28 पर्यंत वचन. मग राजा मोठ्या पहाटेस उठून मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, शोकस्वरानं ओरडून म्हणाला, हे दानिएला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा ज्या देवाची सेवा तू नित्य करीतोस, नित्य करतोस, त्याला सिंहापासून तुला सोडवता सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय? आले आहे काय? दानिएल राजाला म्हणाला, दानिएल राजाला म्हणाला, महाराज, महाराज, चिरायू असा चिरायू असा माझ्या देवाने माझ्या देवानं आपला दिवेदूत पाठवून आपला देवदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहे. सिंहाची तोंड बंद केली आहे. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही. काही उपद्रव केला नाही. त्या देवासमोर त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो निरपराधी ठरलो. व महाराज, महाराज, आपलाही मी आपला पण मी काही अपराध केला नाही. काहीच अपराध केला नाही. तेव्हा राजानं अत्यंत हर्षित होऊन अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की आज्ञा केली की दानिएलास गुहेतून बाहेर काढा. गुहेतून बाहेर काढा. त्यास गुहेतून बाहेर काढिले. बाहेर काढलं. तो त्याला काही इजा झाल्याचे इजा झाल्याचं दिसून आले नाही, दिसून आलं नाही. कारण त्याचा आपल्या देवावर भरोसा होता. त्याचा आपल्या देवावर भरोसा होता. तेव्हा ज्या मनुष्याने आता एक गोष्ट इथं थांबूया. दानिएलासाठी राजानं तप्त भट्टी त्या ठिकाणामध्ये ठेवली आणि त्याला भट्टीमध्ये टाकलं, त्याला संकटात टाकलं. पण दानिएलाचं नुकसान काय झालं का? काय लिहिले तिथं? दानिएलास काही इजा झाल्याचे दिसून आले नाही. काही इजा झाल्याचं दिसून आले नाही. काही इजा झाल्याचं दिसून आले नाही. लोक तुम्हाला संकटात टाकतील पण संकटानं तुमची हानीच होणार नाही. हालेलुया. टाकू देताना काय टाकायचं? काय संकट निर्माण करायची करू द्या. का तर तुमच्या बाजूला देव आहे. तुम्हाला विश्वासात टिकून राहायचं, प्रार्थनेत टिकून राहायचं. दानिएल काय गुहेत टाकताना पण ओरडत नाही बसला. अरे 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 मला टाकलं, मला. आम्ही असतो तर कसले बोंबलं असतो. बघा 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 सूरज मला भट्टीत टाकायला लगेच ओरडला असतो. ह्यानी भट्टीत टाकलं, त्याने अहो टाकलं नाही तरी ओरडता. इथं तर टाकलं पण हा गप्प राहिला. लक्षात ठेवा, हे आत्मिक जीवन आहे ना, याच्यामध्ये हे मनावरती पक्क बिंबवा. टाकणारे लोक एक दिवस जळून जातील पण भट्टीत पडलेला सुरक्षित राहील. त्याने किती पण योजना करू द्या, देवाची योजना आमच्यासाठी प्रबळ असते आणि देवाच्या योजनेला कोणी हलवू शकत नाही. त्याला भट्टीमध्ये टाकलं पण दानिएलाचं काही नुकसान झालं नाही. तुमचं काहीच नुकसान होणार नाही. मला माहिती आहे, माझं कधीच कोण नुकसान करू शकत नाही. कधीच नुकसान करू शकत नाही. 27 वर्षामध्ये एक गोष्ट मला लक्षात आली. प्रत्येकाच्या डोक्यात कल्पना येतात, काहीतरी कल्पना करतात, पण त्याच्यानं मिनिस्ट्री कमी झाली नाही, मिनिस्ट्री वाढली. याला देवाच्या वचनाचा पुरावा आहे. मला वाटतं खाली जर तुम्ही वाचला 28 वचन, वाचा बरं 28 वचनामध्ये. हा दानिएल दार्यावेशाच्या कारकिर्दीत व कोरेश पारसी याच्या कारकिर्दीत भाग्यास चढला. काय झालं? भाग्यास चढला. त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं आणि तो चढला कुठं? भाग्यास चढला. म्हणजे तुम्हाला संकटात टाकलं तर तुमचं भाग्य उजळतं, प्रमोशन होतं तुमचं उलट. म्हणून वाईट नाही वाटून घ्यायचं की अरे बापरे हा व्यक्ती माझ्याविषयी असं बोलतो, याच्या डोक्यात अशा कल्पना आहे, असं समजायचंय. आता ही गोष्ट आहे म्हणजे आता अजून मी वाढणार आहे, अजून वाढणार आहे. वाढीसाठी ती गोष्ट आवश्यक असते. बोललं पाहिजे लोकांनी आपल्याविषयी. बोललंच नाही याचा अर्थ सगळं शांत असल्यावर मजा काय येणार आहे? कुठेतरी खाटखुट 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 व्हायला पाहिजे. बोललं पाहिजे. बोलणारे लोक तर भट्टीत पडणार आहेत आणि तुम्ही कुठे जाणार आहे? म्हणून बोलूच नका ना. तुम्हाला गुहेत जायचंय का भाग्यात चढायचंय तुमच्यावर डिपेंड आहे. बोलणारे लोक भट्टीत टाकणारे कुठे गेले? सॉरी भट्टीमध्ये गेले. आणि जे भट्टीत पडले सिंहाच्या गुहेमध्ये दानिएल गेला. जो गुहेत टाकलं तो गुहेमध्ये पडला आणि राजानं त्याला बाहेर काढलं आणि म्हटलं याचं प्रमोशन करा. हे तुमच्यावरती अवलंबून आहे.
जास्त बोलाल जास्त भट्टी तुमच्यासाठी असेल. तुम्ही न बोलता सिंहाच्या गुहेमध्ये दानियल एक शब्द वापरतो. वाचा महाराज, मी तुमच्या संबंधानं काय लिहिले वाचा. माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्याने मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो. कोणासमोर निरपराधी ठरायचे? तुम्ही जर देवासमोर अपराधी ठरला. आता अपराधी ठरला म्हणजे काय? तुम्ही ज्या गोष्टी करायला नको त्या तुम्ही केल्याच, तुम्ही देवासमोर अपराधी ठरणार आहात. आणि एकदा तुम्ही देवासमोर अपराधी ठरला, तुम्ही नाही पुढे जाऊ शकत. दानियल बोलतो, आता देवासमोर अपराधी का नाही ठरला माहिती का? देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय, अधिकाऱ्याला सन्मान दे. नीट आहे का? अधिकाऱ्याला सन्मान दे. सिंहाच्या गुहेमध्ये टाकणारा सुद्धा राजाच आहे, पण देवाचं वचन त्यानं पाळलं. तो राजा आहे आणि राजा सांगतो म्हणून राजानं गुहेत टाकलं म्हणून मी त्याचा राजाचा अपमान करणार नाही, अपशब्द बोलणार नाही, अपशब्द बोलणार नाही. ज्या व्यक्तीला गुहेमध्ये टाकलं, महाराज चिरायू असा, त्यानं राजा संबंधानं एक सुद्धा अपशब्द काढला नाही. तुम्ही तुमच्यापेक्षा वरिष्ठ, तुमच्यापेक्षा उच्च किंवा वरच्या दर्जाचे लोक यांचा अपमान करता म्हणजे तुम्ही देवासमोर दोषी ठरता. तुम्ही देवासमोर दोषी ठरता. जेव्हा तुम्ही देवासमोर दोषी ठरता तेव्हा देव तुम्हाला भाग्यास नाही चढवणार. यानं एक सुद्धा वाईट शब्द, महाराज काय शब्द बोलला होतो तो, त्याला मारायला निघाला होता सिंहाच्या गुहेमध्ये टाकताना. पण याची प्रार्थना काय? महाराज तुम्ही मरू नका, तुम्ही जिवंत राहा, तुमचं आयुष्य वाढू द्या, ही प्रार्थना आहे. लक्षात ठेवा, संकट आणणाऱ्यांची फेड देव करतो आणि ज्याच्यावर संकट आलं देव त्याला विश्रांती देतो. याला विश्रांती म्हटलेलं आहे. विश्रांती म्हणजे काय माहिती का? इकडं तुम्ही एवढं संकट सहन केलं. दानियल सिंहाच्या गुहेमध्ये त्यानं रात्रभर सिंहाच्या डरकळ्या सहन केल्या. तुम्हाला कधी कधी खूप लोकांच्या डरकळ्या सहन करावं लागतं, पण तुम्ही डरकळ्यासमोर शांत बसता. किती डरकळ्या मारल्या. अजून एक गोष्ट सांगतो, लोक सिंहासारखे डरकळ्या मारतील पण तुम्हाला फाडून नाही खाऊ शकणार. का? कारण येशूचं संरक्षण तुम्हाला आहे. मार द्या डरकळ्या, काय बोलायचं बोलू द्या, पण देव तुमची भेट घेणार आहे. आणि इकडं सिंहाचं तोंड देवाने बंद केलं. सकाळी राजा उठला, रात्रभर झोपला नाही. राजा म्हटलं त्याला बाहेर काढा, आणि बाहेर काढून नुसतं बाहेर काढलं नाही, असं म्हटलं त्याला मोठ्या पदात चढवलं. ही देवाची विश्रांती आहे, ही देवाची विश्रांती आहे. त्या विश्रांतीसाठी तुम्हाला संकट सोसत सोसत आत्मिक जीवन जगावं लागलं. संकट सोसत सोसत शांत राहा, देवाची वाट पहा, विश्वासू राहा, प्रभूमध्ये टिकून राहा. आज जे तुमच्याकडे नाही, तुमच्या प्रमोशन साठी नाही, ही गोष्ट आवश्यक आहे. आज संकट आहे, आनंद काळजी करू नकोस. अजून जायला मिळत नाही ना, हे तुझ्यासाठी संकट आहे. आर्थिक प्रश्न असतील, पण प्रमोशन पण नक्की ठरलेलं आहे, पदोन्नती नक्की ठरलेली. प्रभू पुढे घेऊन जाणार आहे. पुढे नेत असताना लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं आम्ही रिॲक्ट व्हायला पाहिजे देवाच्या बाबतीत, तसंच आम्हाला रिॲक्ट व्हायचंय. आम्ही आमचं जीवन देवाच्या हाती सोपवायचंय आणि प्रभूला म्हणायचं, प्रभू माझ्या इच्छेप्रमाणे नको, मला तुझ्या इच्छेप्रमाणे जगायचं. एकमेकाच्या इच्छेनं जीवन जगू नका, बिलकुल नाही. कोणाला पसंत पडतं तसं जीवन जगायचं नाही. जे तुमच्या देवाला पसंत पडतं ते जीवन जगायचं. लोकांच्या शब्दानं दुःखी होऊ नका. लोकांचे शब्द तुमचा न्याय करणार नाही. देव तुमच्याविषयी चांगले विचार करतो आणि त्याच्या संबंधानं जागरूक राहा. आणि माझा विश्वास आहे, असं जर तुम्ही जीवन जगाल तर देव तुमची नक्कीच उन्नती करणार आहे. पुन्हा एकदा आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपली मस्तकं आपण चुकूया, आपल्या मान आपण लावूया.